पवार कुटुंब म्हणलं तर त्यांच्या खूप जागा आहेत, त्यांचे खूप सातबारे त्यांच्या नावावरती, अशा खूप अफवा आहेत. मी हे आज तुम्हालाच विचारतो की खरंच आहे का? तुमच्या आणि दादांचे संबंध कसे होते? आहेत पक्ष हे झाल्यापासून बोलणं कमी झालं, म्हणजे नाहीच. म्हणजे नाही, काय झाले, घरच आमची डिस्टर्ब आहेत सध्या. पवार साहेबांना मी उभ्या आयुष्यामध्ये एकदाच चिडताना बघितलं, 42 वर्षाच्या आयुष्यात. आणि जेव्हा निकाल लागला की रोहित दादा आमदार झाले, तेव्हा एक आईच्या मनात काय नाही, भावना आनंद होता? तर झाला, पण समाधान नव्हतं मला त्या रिझल्टमध्ये. 2 वेळा त्याला ईडीच्या ऑफिसमध्ये पण घेऊन गेले, म्हणजे असंही वाटत होतं की त्याला अटक पण होऊ शकते का काय असं. तेव्हा तुमच्या मनात काय सुरू होतं जेव्हा रोहित दादांना? पॉलिटिकल ह्याच्यातनं त्याला तो दबाव आणून त्याला थोडंसं दडपण्याचा प्रयत्न तिथं झाला त्याच्यावरती, की त्याने थांबावं आता. तर कसा विचार केला गेला पाहिजे की आता ॲज अ पॅरेंट म्हणून की हे जेव्हा नवीन येतं ते की हुकअप्स आणि बेंचिंग सिच्युएशनशिप, म्हणजे अजूनही मासिक पाळी या विषयावरती मन मोकळेपणानं बोलायला सुद्धा मुली लाजतात. पण असा टॅबू का झालाय म्हणजे भारतात किंवा प्रत्येक शाळेमध्ये ह्या विषयावरती कोण बोलतच पहिल्यापासूनच त्याला नाही? हे केलेलं आहे, एकतर 4 दिवस बाजूला बसवा, मंदिरमध्ये जाऊ नका, इकडे जाऊ नका, त्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका. तुम्ही तर पाहता बीडमध्ये सगळे ऊसतोडणी कामगार असतात तिकडे, बीड आणि त्या भागामध्ये. मला तर असं समजलं की तिथे मासिक पाळीचा त्रास नको म्हणून 1-2 मूल झालं की ते गर्भाशयच काढून टाकतात. 8वी 9वी 10वीच्या मुलींपासूनच PCOD येतात. टॅबलेट घेतल्याशिवाय येत नाही किंवा टॅबलेट घेतल्याशिवाय जात नाही. मेडिसिन किती घेतले पाहिजे आणि का घेतले पाहिजे याचा पण अभ्यास असला पाहिजे ना. समाज रचनेने आणि त्या काळच्या सगळ्या कुटुंब व्यवस्थेनेच हा एक करून ठेवलेला आहे सगळा हे भीतीचा. प्रश्न तुम्हाला पण पडले होते? मला पण पडले होते ना. मी देव मानते, आस्तिक आहे, मी सगळं. आता रामाचा जन्म झाला असेल तर रामाचा जन्म तर आईच्याच पोटी झालाय ना, मग तिला पिरियड येत नव्हता का असं, म्हणजे मला पण प्रश्न पडायचे ना. सो हे ताई आपण पॉडकास्ट वगैरे करूच, पण मला तुम्हाला ना महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू आहे आता, ते विचारायचं आहे की खरंच EVM हॅक वगैरे झालं होतं का? मी आता म्हणजे मीच खरं या इलेक्शनच्या शॉकमध्ये आहे. आता निकाल ज्या पद्धतीने लागले मीच त्या धक्क्यातनं अजून बाहेर नाही आलेली की हे सगळं कसं काय सगळं झालं. त्यामुळे मी ह्याच्यावरती पुढच्या ह्याच्यामध्ये बोलेनच मी तुमच्याशी. मला बोलायचंच आहे या विषयावरती, पण मी पुढच्या ह्याच्यामध्ये बोलेन मी. ताई एक असं एक सगळीकडे चर्चा आहे की साहेब आणि अजितदादा ना हे सेपरेट नाही झालेले, एकत्रच आहेत. तर आता अरे काय तुम्ही बोलतो तू? नको नको प्रश्न नको बोला. चालू करू, पॉडकास्ट चालू करू. सीन 1 शॉट 1 टेक 1 ऍक्शन. ताई कसं वाटतंय? मस्त. तुम्ही कशा आहात? मजेत एकदम. तुम्ही कशा आहात? मस्त. अशी ऑड सुरुवात झाली जरा. तुम्ही असं पाहिलं नसेल असं क्लॅप हो. वगैरे. तेच म्हणलं असं जरा पिक्चर मध्ये जायची हौस होती, पण म्हणलं कधी जाईल तेव्हा जाईल, पण म्हणलं तोपर्यंत आपलं आपलं चालू करू आपण. सो मीच क्लॅप द्यायला सुरुवात केली. तर ताई पहिल्यांदाच तुम्ही असं कुठल्या तरी पॉडकास्टवर म्हणजे युट्यूबच्या पॉडकास्टवर आलेल्या आहात. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान वाटतंय आणि मुख्य म्हणजे तुमच्या टीमला सगळ्यांना भेटून मला खूप छान वाटलं. असं काहीतरी अशी वेगळी धडपड तुम्ही करताय आणि आता सुद्धा हा सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे संधी खूप आहेत आता यूथला. बरोबर. असं भीती नाही वाटली की यार छोट्या मुलांकडे जायचंय, काही पण प्रश्न विचारतात छोटी मुलं, असं मीडियाचे वेगळे झाले पण ही मुलांकडे जायचं म्हणलं जरा नाही रे, असं प्रेशर नाही आलं? नाही असं नाही काही. तर ताई मला एक ना तुम्हाला असं सुरुवात ह्या प्रश्नापासून करायची आहे की पवार कुटुंब म्हणलं का सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यांच्याबद्दलच्या खूप व्हिडिओज झालेत वगैरे वगैरे. तुम्ही पण अनेक टीव्ही चॅनल्स वरती बोलला आहात. पण तुमच्या बाबतीतलं एक असं जास्त कुणाला माहित नाही आणि ते मला खूप फार कुतूहल होतं. तर मी तिथूनच सुरू करतो की तुमचं नेमकं लहानपण कुठे गेलं आणि ते कसं होतं? एक तर मी खूप छोट्या शेतकऱ्याची मुलगी आहे आणि जन्म माझा बारामती तालुक्यातलाच आहे, शेतावरचा आहे. 15 ते 20 एकर जमिनीचा मालक असा तो माझा शेतकरी वडील, आणि त्या शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. आम्ही 4 बहीण भाऊ, त्यात 2 बहिणी आणि 2 भाऊ. त्यामुळे आमच्या तिघांचे जन्म आमचे शेतावर घरी झालेले आहेत. म्हणजे अशी मोठी फॅमिली किंवा असं खूप नाही, पैसा तशी वगैरे? जॉईंट फॅमिली, पण आई वडील माझे शेतावर राहायचे कारण शेती ते बघायचे. आणि शहरामध्ये 2 काका राहायचे, ते सगळं मग मुलांचं शिक्षण आणि इतर गोष्टी सगळ्या, म्हणजे नंतर आम्हाला काही दिवसांनी मग बारामतीला आमच्या काकांकडे ठेवलं होतं शिक्षणासाठी.
त्यामुळे जन्म माझा शेतावरचाच आहे. 2 खोल्यांमध्ये पत्र्याच्या खोल्यात माझं बालपण आणि सगळी सुरुवात आहे, सगळी सुरू व्हायची. पण असं इमॅजिन नाही होत की तुमची सुरुवात अशी असेल, कारण की नाही आम्हाला असं असं लक्झरियस वाटतं की काहीतरी मोठं फॅमिली हं, असेल, एकदम असं खूप पैसे वगैरे वगैरे वगैरे. हं. आणि मग तिथून पण पण आई-वडिलांनी त्या काळामध्ये जे बेस्ट देता येईल आम्हाला चौघांना पण, ते माझ्या वडिलांनी मला देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी खूप लाड केले, खूप प्रेम दिलं आणि आम्ही खूप समाधानी आणि खुश आणि आनंदी होतो त्या त्या तो जे बालपण होतं आमचं ते. फार पत्र्याच्या खूप घरात सुंदर, खूप सुंदर. तिथलं काय अनुभव आठवतोय की असा काय नाही एक आम्हाला ते दिवस? जावा गाडी होती वडिलांकडे, त्याच्यावरनं आम्हाला ते शाळेमध्ये नेऊन घ्यायचे. त्याच्यात आम्ही कॅरियरवर बसायचे आणि त्यावेळेला डांबरीचे रस्ते नव्हते ना, सगळे हा. चिखलाचे रस्ते, मातीचे रस्ते आणि म्हणजे घरी येईपर्यंत आणि शाळेला जाईपर्यंत अवतारच असायचा आमचा धुळीनी. एकदा तर असं कुत्रं मागं लागलं होतं आणि पूर्वी तुम्हाला माहिती मोटरसायकलच्या मागे तुम्ही ग्रामीणला गेला की कुत्री पळतातच हा, माग. बरोबर. त्याने बरोबर माझा पाय पकडला होता. 8 दात त्याचे उमटले होते माझ्या आई पायावरती. शपथ. असे काही आहेत. बऱ्याच वेळेला वडील बारामतीला जायचे तर ते विसरूनच जायचे की मुलं शाळेत आहेत. मग आम्ही आपलं चालत निघायचो. पण त्या काळामध्ये 7 आणि 8 किलोमीटर चालणं कधीच अवघड नाही वाटलं आम्हाला. त्यावेळेला सगळीच मुलं चालत होती. कष्टाची सवय होती आणि त्यामुळे मुलं कितवीला आहेत हे वडिलांना विचार करून मग आठवायचं की हा इथवीला आहे. म्हणजे आत्ताची जी स्पर्धेचं वातावरण आहे एज्युकेशनमध्ये आणि पालकांचं जे मुलांच्या डोक्यावर ओझं आहे की हे तू करायलाच पाहिजे किंवा हे तू करच. बरोबर. तसं पूर्वी नव्हतं. मग मुलं तुम शाळेत जातात ते जातात ते. पण असं हे नाही की खूप असा स्पर्धात्मक तुला हेच करावं लागेल आणि तू अमकं कर. मारायचे म्हणजे मारायला लागले म्हणजे पट्ट्याने पण मार खाल्लाय आम्ही तुम्ही सगळ्यांनी. पण? हो, हो, सगळे मारायचो. म्हणजे अभ्यासाला बसलं आणि काय गडबड झाली की मग वडील मारायचे. मार तर आम्ही खाल्लेलाच आहे सगळ्यांनी. बापरे. पण खूप प्रेम दिलं आणि ते वेगळंच होतं सगळं. विश्वच वेगळं होतं सगळं लहानपणीचं. कुठल्या कारणावरून तुम्ही असं फटके वगैरे खाल्ले ते वडिलांचे? अभ्यास अभ्यासावरूनच खाल्लेले आहेत. आणि तो जो पिरियड होता तेव्हा किंवा बहीण-भावाची भांडणं. तुमच्या व्हायचे? हां, जोरात. अगदी दगडं फेकाफेकी व्हायची. म्हणजे बापरे. आम्ही खोका-बिका पडायच्या आमच्या डोक्याला. त्यामुळे आत्ताची मुलं फार कमी भांडतात तशी तुलनेमध्ये. कारण आम्ही जेव्हा म्हणजे माझा भाऊ किशोर हा. भापकर तो आम्ही पटकन आवरायचा आणि आम्ही क्रिकेट खूप खेळायचो लहानपणी. काय सांगतात, म्हणजे तुम्हाला पण क्रिकेटची एवढी आवड आहे? क्रिकेट खेळायचो आम्ही आणि तो चीटिंग करायचा. चीटिंग केलं की मग भांडणं व्हायची. भांडणं झाली की मग काय मग मारा मारायचा एकदम. तुम्ही पण मारायचे? हां. तर माझे त्याच्यावर रोहित मामा डॉक्टर भोईटे त्यावेळेला नवीन शिकत होते मेडिकलला हा. बारामतीमध्ये 11वी-12वी कॉलेज सायन्सला ते पण यायचे सुट्टीला. मग आमची क्रिकेटची मॅच चालू व्हायची. खूप खेळायचो आम्ही. खेळलो खूप. सगळंच म्हणजे मातीमध्ये, चिखलामध्ये, म्हशीवर बसलोय, धारा काढलेल्या आहेत, शेणाने सारवलेलं आहे. 25-30 भाकरी मी चुलीवरती टाकलेल्या आहेत. हा जो एक आनंद आहे ग्रामीण जीवनाचा, तो अद्भुत असतो आणि तो मी घेतलेला आहे पूर्ण. अगदी मनापासून. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं, की आई-वडिलांचे आभार मानले पाहिजेत, की त्यांनी हे सगळं दिलं आपल्याला. जे वा. हल्लीच्या मुलांना काहीच नाही बघायला मिळत. चिखलात खेळणं म्हणतात किंवा शेणाने सारवणं म्हणतात. म्हशीवर बसणं असेल मग. या गोष्टी किती मुलांना मिळतात. आता फक्त तर चिखलच पाहायला वाडी भेटत नाही. वस्तीवरच्या शेतावरच्याच मुलांना हे सगळा आनंद घेता येतो. अजूनही मुलं घेतात. म्हणजे असं मी बरोबर. म्हणत नाही, की आम्हीच फक्त घेतला तो. पण शहरातल्या मुलांना चिखलच शहरातल्या पाहायला नाही मुलांना. मिळत आता. शहरातल्या मुलांना जरा इकडे-तिकडे झाले, की डेटॉलनी हात धुवा, त्या ह्यानी पुसा. म्हणजे एवढं त्याला स्वच्छ ठेवलं जातं आणि त्याला काही त्याचं हेच नाहीये ते असं. तुम्हाला क्रिकेटची आवड होती म्हणूनच क्रिकेटच्या मी त्यावेळेला टीव्ही तर नव्हताच. हा. त्यामुळे रेडिओवरती मी हॉकी आणि क्रिकेटच्या कॉमेंट्री खूप ऐकायचे. काय कारण सांगता? आवड म्हणजे माझ्या भावाला, मला आणि माझ्या मामांना होती. त्यामुळे आम्ही सगळेजण तो साधा रेडिओ होता, त्या रेडिओवर आम्ही ती क्रिकेटच्या मॅच ऐकायचो, कॉमेंट्री ऐकायचो. कुठला प्लेअर आवडतो होता तुमचा? त्यावेळेला हे होते अजित वाडेकर, व्यंकट मला वाटतं ते व्यंकटेश अय्यर? व्यंकट नाही, आणि नाही, व्यंकटेश नाही, नाही. अय्यर तो हा था. होता. त्याच्या हाताला हे होता, तो गुगली टाकायचा बघा तो. असे सुनील गावस्कर होते त्यावेळेला हा. आणि हे सगळे अजित वाडेकर. ही अशी सगळी मंडळी त्यावेळेला. त्याच्यामुळे रोहित दादांना आता MCAचं अध्यक्षपद असावं मला नाही वाटतं, त्याला क्रिकेटची मुळातच आवडमुळे. क्रिकेट खूप आवडतं आणि त्याला हा. क्रिकेटमध्ये जायचं होतं, पण ते नाही त्याला संधी मिळाली. त्यामुळे तो योगायोगाने आता MCAचा तो अध्यक्ष झालाय. त्यामुळे तिथं खूप काम करायला संधी पण आहे त्याला. क्या खूप बात आहे. चांगले बदल त्यांनी तिथं MCAमध्ये पण केलेत रोहितने खरं आता तिथं. वडिलांसोबतची एखादी आठवण आठवते तुम्हाला की ती खूप असं, ती आठवली की तुमच्या डोळ्यात पाणी येतं नाही, असं? नाही. एकतर ते खूप 19व्या-20व्या वर्षापासून त्यांनी गिरणी चालवलेली आहे पिठाची.
रात्री 12-1 पर्यंत ते गिरणीतच असायचे. आणि त्या काळामध्ये ते मास्क वगैरे कुणी आता पण बघा तुम्ही गिरणीत मला जर कुणी रस्त्यात भेटली एखादी गिरणी त्यांनी जर मास्क घातला नसेल तर मी गाडीतनं उतरून सांगते की बाबा तू मास्क घाल. कारण जेव्हा तुम्ही आणि माझे वडील द्राक्षावरती औषधं मारायचे तर ते कोपरी असायच्या अंगामध्ये शर्ट काढून औषधं मारायचे तर ते स्किनमधून आणि नाकाच्या श्वासातनं ते औषधाचे कण आणि पिठाचे कण त्यांच्या छातीमध्ये लंग्समध्ये सॅच्युरेट झाले होते. आणि त्याला फार्मर्स लंग्स म्हणून एक आजार असतो तो झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये. त्यामुळे ते एक होतं की खूप कष्ट गिरणी चालवायची आणि प्रामाणिकपणे त्यांनी सगळं आणि आमच्या चौघांचा जन्म, त्यांचं लालन, पाशन आणि शिक्षण हे सगळ्या गोष्टी. पण असं आमचं विश्व होतं ते. तिथं दुसरं काही नव्हतं. बाकी इतर कुठल्या चर्चा नव्हत्या. जशा आत्ता राजकारणाच्या चर्चा फार घराघरात पोहोचल्या, तशी चर्चा कुठे कधीच नसायची तिथे. मग त्यांच्याबद्दलचा एक कुठला असा अनुभव जो तुम्हाला नेहमी आठवतो? आणि नाही, तो एक तर ते दिवाळी आली की खूप आम्हाला उत्साह असायचा. सगळी अशी मस्त तयारी वगैरे करायचो. मग आम्ही अंगणामध्ये चुलीच्या चूल चूल करायचो. असं चुलवाण म्हणतात त्याला. असं अशी नुसती एक चरी घ्यायची आणि त्याच्यावरती मग वडील बुंदी पाडायचे आणि बरं, मग म्हणजे बुंदीचा लाडूची हां, बुंदी ते हां, आम्ही घरी करायचो हां. आणि त्यामुळे ते बुंदी अण्णांनीच करायची असं ते असायचं. त्यामुळे ती बुंदी तळून मग त्याचे लाडू-बिडू बनवणं आणि ते दिवाळीची तयारी वगैरे. त्यामुळे एक निरागस कसा हे असतो तो वडील आणि त्यांना बोलायला खूप लागायचं. म्हणजे मनात काही नसायचं. खूप बडबड. त्यामुळे मनमोकळेपणाने बोलणं, मनमोकळेपणाने हसणं हा माझ्या वडिलांचा स्वभाव होता. क्या दिलखुलास असायचे ते सगळे. म्हणजे मनात काही, डोक्यात काही असं काही नसायचं. त्यामुळे तो एक भावणारा आणि लक्षात राहणारा कायम त्यांचा हे आणि काळजी सगळ्यांची काळजी करायचे. पण असं जो फक्त वैयक्तिक तुमच्यासोबतच असं नाही काहीतरी अनुभव? सगळ्यांच्याच बाबतीत आहे. सगळ्याच कुटुंबाच्या बाबतीत ते तसेच असायचे. म्हणजे असं सूडबुद्धी किंवा असं हे नाही, काही नाही, काही नाही. पण स्वभाव तापट होता त्यांचा, पण खूप मोकळे, निरागस, व्यवस्थित. मुलांना काय पाहिजे, काय नको, काय द्यायला हवंय, खाण्यापिण्यापासून भरपूर त्यांनी आमच्यासाठी केलं. जे ते मग शक्य आता होतं. हे तुम्ही अशा लहानातून मोठे झाले. मग तुम्ही रोहितच्या बाबांना म्हणजे तुमच्या मिस्टरांना कशी भेट झाली आणि त्याचा नाही, कसा नाही. होता ते एक्सपिरियन्स? खरं तर अरेंज मॅरेज जास्त आहे आमचं. हां. कारण कारण नसताना तो एक हे झालेला आहे, की लव्ह मॅरेज आहे, लव्ह मॅरेज हां, हां, आहे. तर हां, हां. तसं नाहीये. कारण ते ती फॅमिली पण तसे अप्पासाहेब वगैरे खूप कडक स्वभावाचे होते, आई बरोबर. आणि आमच्या ह्या सगळ्या. त्यामुळे करायचं होतं, फक्त ते घरच्यांच्या परवानगीने आम्ही ते हे करून मग ते लग्न आपण केलं त्याच्यामध्ये. कारण दादा अमेरिकेला जायच्या आधी मग आमची ओळख होती आणि हां. मग दादा 5 वर्ष अमेरिकेला गेले शिकायला. त्यानंतर मग आल्यानंतर आम्ही पालकांना आमच्या सगळ्या पेरेंट्सला मग आम्ही हे केलं, की आम्हाला लग्न करायचं. मग तिथून पुढे लग्न. आणि मग तिथून मग तुमची जे सासरे आहेत, आप्पासाहेब अप्पासाहेब. हां, आप्पा. त्यांचं आणि तुमचं नातं कसं होतं? अप्पासाहेब म्हणजे भयंकर कडक माणूस. कडक बरोबर. म्हणजे त्यांच्यासमोर असं उभं राहून बोलणं हे खूप मोठं धाडसाचं होतं. मला हां. फार कमी बोलायचे मी त्यांच्यासमोर सुरुवातीचा काळ सगळा. आई तर खूप घाबरायच्या. आई म्हणजे माझ्या सासूबाई. त्यामुळे घरामध्ये मुलांवर त्यांचा प्रचंड धाक असायचा. धाक म्हणजे घाबरायचेच सगळे. पण अतिशय कामामध्ये म्हणजे सहकार क्षेत्र कारखाना म्हणजे मला वाटतं छत्रपती कारखाना त्यांनी त्यावेळेला 9 महिन्यात उभा केला होता. म्हणजे त्यावेळेला जी-सी-पी, पोकलॅन मशीन, मोबाईल नसताना त्या काळामध्ये 9 महिन्यामध्ये छत्रपती भवानीनगरचा कारखाना अप्पासाहेबांनी उभा करून घेतला त्यावेळेला. हे वाह! खूप मोठं काम आहे त्यांचं. त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा नोकरी केली त्यांनी. ओव्हरसिअरची नोकरी केली त्यांनी. ते तर कर्मवीर अण्णांच्या सानिध्यामध्ये शिकलेले अप्पासाहेब. त्यांचं माध्यमिकचं शिक्षण आणि सुरुवातीचा काळ हा कमवा आणि शिका. स्वावलंबी शिक्षण याच्यामध्ये कर्मवीर अण्णांसोबत अप्पासाहेब तिकडे गेले होते आणि त्यांच्या शाळेमध्ये ते शिकले. त्यामुळे तिथे बाथरूम, टॉयलेट धुणं, स्वयंपाक करणं, मग शिकणं, अभ्यास करणं, तालीम त्यांना ते पैलवान त्यांना खूप आवडायची तालीम. पैलवान पैलवानकी म्हणजे त्या टाईपचं सगळं तब्येत-बिब्येत असायची. उंच पुरे 6'2" वगैरे उंची होती त्यांची. त्यामुळे कर्मवीर अण्णांचे प्रचंड मोठे त्यांचा सानिध्याचा परिणाम अप्पासाहेबांवर झाला होता आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत राहिला त्यांच्यावरती. पण तुमच्यासोबत त्यांचं पहिलं इंटरॅक्शन कसं होतं? पहिला तुम्हाला स्वभाव आठवतंय? कडक होता त्यामुळे मी पण अशी घाबरून असायचे. पण हळू-हळू मग संस्थेमध्ये त्यांना थोड्याशा हे करताना हार्टचे प्रॉब्लेम हे सुरू झाले त्यानंतर. आणि मला उपजतच थोडीसं आवड होती काहीतरी करायचंय आपल्याला. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना वगैरे मी काही क्लबमधून लिओ वगैरे ह्याच्यातून आम्ही
काही सोशल ॲक्टिव्हिटी करायचो कॉलेजचे मुलं मुली त्यावेळेला. त्यामुळे मग आप्पासाहेबांना मदत करण्याच्या दृष्टीने मग मी संस्थेमध्ये जायला लागले. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट हा आत्ताच त्याला 55 वर्ष पूर्ण झाली. त्याचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत आणि त्याचं फाउंडेशन आप्पासाहेबांनी रचलेलं आहे त्या संस्थेचं. क्या बात आहे. त्यामुळे एम डी आणि या सगळ्या नोकरी करत करत मग जेव्हा पवारसाहेब वरच्या राजकारणामध्ये गेले महाराष्ट्राच्या, त्यावेळेला मग आप्पासाहेब तिथं आले. तुमचं लग्न झालं तेव्हा आय गेस आदरणीय पवार साहेब हे होते ना, मुख्यमंत्री होते. असतील मग तेव्हा त्यांच्यासोबतचं पहिले इंटरॅक्शन झालेलं आठवतं नाही, काय? आमच्या घरामध्ये थोडंसं एक सुना म्हणजे मी तरी किंवा माझी धाकटी जाऊ असेल, फार कमी बोलायचो ह्यांच्यासमोर, वडीलधाऱ्यांसमोर. म्हणजे तो स्ट्रिक्ट एक होता धाक त्यांना. असायचा. नाही, आम्हीच आमच्यावरती काय मला माहिती नाही किंवा ते घरातलंच काहीतरी असेल आमचं, की खूप असं घडघड बोलायला आम्ही घाबरायचो. त्याच्यामध्ये बापूसाहेब काका म्हणून एक इंडस्ट्रीमध्ये असायचे, ते त्यांच्यासमोर मग ते खूप मनमोकळेपणाने बोलायचे, प्रतापराव पवार. पण पवारसाहेब आणि आप्पासाहेब जरा थोडंसं आम्ही 2 हात लांबच असायचो, कारण का कोण जाणे, पण अशी भीती वाटायची बोलायला असं त्यांच्यासमोर. पवार साहेब घरी पण असे डेंजरच होते असं? नाही, पवारसाहेब कधीच डेंजर नव्हते. असं पवारसाहेबांना मी उभ्या आयुष्यामध्ये एकदाच चिडताना बघितलंय 42 वर्षाच्या आयुष्यात. काय होता तो प्रसंग? आप्पासाहेब म्हणजे पवारसाहेब चिडतात हे मला म्हणजे मी म्हणजे बाहेर म्हणजे कुणी सांगितलं ना, की चिडले म्हणजे काय, कसं ओळखायचं की पवारसाहेब चिडलेत. तर फक्त कपाळावर एक आठी असेल त्यांच्यात, तर समजायचं पवारसाहेब चिडलेले आहेत किंवा रागावलेले आहेत. तो काय अन्यथा तोंडातून एकही वेकडा वाकडा शब्द नाही, कोणाला अरे-तुरे नाही. अतिशय शांतपणे ते स्वतःचा राग आतमध्ये हे करायचे. त्यामुळे मी एकदा संस्थेमध्ये थोडीशी गडबड झाली होती, त्याच वेळेला एकदा मी त्यांना खूप संतापलेलं बघितलं होतं 42 वर्षात पहिल्यांदा. त्यानंतर नाही. चिडल्यावर ते तुम्ही त्यांना नाही, असं मला काही नाही बोलले, पण ते ते संस्था होती, त्यामुळे ते संस्थेतल्या इतर लोकांना ते थोडेसे बोलले त्यावेळेला. त्यामुळे पवारसाहेब चिडत नाहीत अजिबात. वेडावाकडा शब्द तर कधीच नाही, कुणालाच नाही. अधिकारी नाही, कोणी नाही, कोणी नाही. अतिशय शांतपणे. मग तरी पण अख्खा महाराष्ट्र आणि असं का घाबरतात बरं पवार साहेबांना? कारण त्यांच्या मनात आणि डोक्यात काय चाललंय हे कुणालाच माहिती नसतं. घरच्यांना पण नाही. काकींना पण नसतं माहिती. तो एक अद्भुत आहे तो माणूस, आणि ते सगळं जे काही दिले परमेश्वराने त्यांना, ते सगळे त्याला जे चाणक्य म्हणतात ते काही हे नाही. आणि आहे नाही का, छोट्या काटेवाडीसारख्या गावातनं एवढं मोठं ह्याच्यापर्यंत पोचायचं, नॅशनल इंटरनॅशनलपर्यंत पॉलिटिकल करिअर स्वतः ह्या सगळ्या गोष्टी सोपं नव्हतं एका छोट्या शेतकऱ्याच्या मुलासाठी. तुमचा आणि आप्पासाहेबांचा एक असा कुठला अनुभव आठवतो तुम्हाला? आप्पासाहेबांचं कसं असायचं की त्यांना खूप वाचन करावं, हां. खूप शिकावं, आणि माझ्या मागं मग वाचत जा, काहीतरी कर, धडपड करत जा. हं. त्यांना ना असं खूप काम, म्हणजे मुलगा आणि मुलगी असं त्यांच्यामध्ये, सून किंवा मुलगा असं काही नव्हतं. त्याला काय करायचंय त्याला संधी देण्याचा स्वभाव पवार कुटुंबियांचा आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या जावा आम्ही सोशलमध्ये काम करतो. म्हणजे मी एकटीच करत नाही, माझ्या जावा पण कामं करतात. त्यामुळे स्वातंत्र्य आहे इथे. संस्था चालवा, इतर काय सोशल ॲक्टिव्हिटी करा. आम्हाला सगळ्यांना ह्या कुटुंबियांनी खूप मोठं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मनाप्रमाणे सोशलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. पण पवार हे नाव आणि साहेब आणि ही सगळी मंडळी, या इथे कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी मात्र आम्ही सगळेजण घेत असतो काम करताना, काही करताना. त्या नावाला जपण्याचा प्रयत्न कायम मी 40-42 वर्ष केला. तर त्यात लग्न झाल्यानंतर त्यात आता मी 31-35 वर्ष झालं सोशलमध्ये आहेत. हळूहळू मी आता संस्थेमध्ये आले. पण आप्पासाहेबांची इच्छा होती की मी संस्थेमध्ये सुरू करावं काम. मग ते मला घेऊन जायला लागले. मग माझ्या हॉस्टेलबरोबर मीटिंग व्हायला लागल्या. पहिल्यांदा मी हॉस्टेल बघायला सुरुवात केली. कारण शारदानगरमध्ये आत्ता 15,000 मुलं-मुली शिक्षण घेतात. पण त्याची सुरुवात होती ती अगदी कमी, मला वाटतं 5-6 हजार मुलं-मुली असतील मी गेले त्यावेळेला. मग ते हॉस्टेलमध्ये मुली असायच्या, कारण आप्पासाहेबांना मुलींच्या शिक्षणावरती काम करायचं होतं. त्यामुळे SNDT बरोबर होतो थोडे दिवस आम्ही. मग SNDTचं मॅनेजमेंटचं त्यांचं नाही हे झालं, मतभेद झाल्या. मग आम्ही पुणे विद्यापीठाशी अटॅच झालो, आणि त्यावेळेला मग वसतिगृहामध्ये ज्या मुली यायच्या त्या सगळ्या वाडी वस्तीवरच्या मुली असायच्या. बरोबर. त्यावेळेला माझ्याकडे D.Ed, B.Ed, B.Ped आणि अशी कॉलेज होती. मॅनेजमेंटच्या सर्व सीट आम्ही गरीब मुलींना द्यायचो, अडचणीतल्या मुलींना. DOC किंवा काहीतरी गडबड आहे, गरीब आहे. ह्या सगळ्या मॅनेजमेंटच्या सीट आप्पासाहेब गरीब मुलींना द्यायचे. आणि मुली हॉस्टेलमध्ये असल्यामुळे हॉस्टेलच्या मीटिंग, हॉस्टेलमधली स्वच्छता, इतर सगळ्या गोष्टी, म्हणजे मी अगदी टॉयलेटचे दरवाजे उघडून टॉयलेट धुतलेत का नाही, स्वच्छ आहेत का नाही, मुलींच्या काय अडचणी आहेत, फूडच्या काय अडचणी आहेत, मेसमध्ये जाणं, मेसचं अन्न खाऊन बघणं, मेसच्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये लक्ष घालणं, हे सगळ्या गोष्टी मी सुरुवातीला बघायचे.
मग मीटिंगमध्ये मंथली मीटिंगला फाईल कशा बघायच्या, कसं काम करायचं, हे मग आप्पासाहेबांनी हळूहळू करत. सो असं मग शिकत मी नंतर सगळ्या ऍक्टिव्हिटी बऱ्याच चालू केल्या. त्यामध्ये पोलीस ट्रेनिंग आहे, परिवर्तन व्याख्यानमाला आहे, ती संस्थेमध्ये चालू बरोबर, केली. म्हणजे त्या पुढच्या जर्नीपर्यंत आपण येणार आहे. पण मग तुमचा आणि आप्पासाहेबांचा असा कुठला एक अनुभव आहे का जो तुम्हाला कायम लक्षात राहतो, असा काहीतरी इन्सिडेंट? त्यांच्या सगळ्याच गोष्टी खरं माझ्यासाठी खूप मोठ्या आठवणी पण आहेत. तरी पण त्यातल्या एक असं इमोशनल नाही किंवा नाही कधी इमोशनल असं नाही, कारण एकदा पाण्याची खूप मोठी अडचण आली होती. मला वाटतं दुष्काळ होता का काय होतं माहिती नाही, शारदानगरला पाणीच नव्हतं प्यायला. हा. आणि ते पाण्याचं स्टोअर बांधण्यासाठी धडपड चालली होती साहेबांची. त्यावेळेला फंड पण कमी असायचे, पैसे कमी असायचे, आणि ते सगळं पसारा खूप काटकसरीने, खूप साध्या पद्धतीने शहाबाद फरशाचा वगैरे वापर करून ते त्यांनी त्यावेळेला ते उभा केलं होतं ते. कारण त्यांच्या मुळातच ते साधे राहायचे. कारण कर्मवीर अण्णांच्या सानिध्यात सगळं असल्यामुळे त्यांचा कधीच झकपक किंवा खूप इम्पोर्टेड गाड्या किंवा शूज किंवा कपडे कधीच नाही. खूप साधे असायचे ते. आणि मग तिथं टाकी बांधायची होती, आणि त्यावेळेला ते खुर्ची टाकून तिथं बसले आणि त्यांनी डोक्यावर छत्री घेऊन तिथं बसायचे, आणि ती मोठी पाण्याची टाकी वसतिगृहातल्या मुलींना पाणी कमी पडू नये किंवा भविष्यात अडचणी येऊ नये, कारण टँकर आणावे लागले होते आम्हाला. मग ती टाकी त्यांनी तिथं बसून ती बांधून घेतली पाणी. ते टाकीकडे बघितलं की ते मला तिथं उन्हामध्ये छत्री घेऊन बसलेले आप्पासाहेब मला दिसतात तिथं. म्हणजे कामाचा किती हे असावं, कामावरती निष्ठा आणि प्रेम किती असावं आणि तळमळ किती असावी कामाची. कारण सुरुवातीचा काळ या माणसाचा सगळा इंडस्ट्रीमध्ये गेला, MD आणि उभा करण्यामध्ये गेला. आणि हा जो टप्पा आहे, हा एज्युकेशनचा टप्पा आहे, तो शेवटच्या टप्प्यात त्यांनी शिक्षणामध्ये शिरले, मुलींच्या बरोबर. शिक्षणासाठी. एखादा असा काय किस्सा आहे तुमचा आप्पासाहेबांसोबत की एकतर तुम्ही आमच्या सांगू शकता? दोघांचं लग्न रजिस्टर झालं होतं त्यावेळेला. काय सांगताय? हो. भव्य दिव्य नव्हतं झालं? नाही 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 काय सांगताय? हे मला आप्पासाहेबांनी आताच कळलं. सगळ्याच त्यांच्या मुलांची लग्न खूप छोटी केलीत. आमचं तर एकदमच छोटं, म्हणजे रजिस्टर लग्न होतं. त्यामुळे लग्न मोठं नाही झालं किंवा काय करता नाही आलं, म्हणून मग त्यांनी असंच एका दिवशी असे मोत्याच्या 2 बांगड्या, गळ्यातलं आणि कानातलं असं काहीतरी सेट घेऊन आले मला. हा. आणि मग माझ्या हातात दिला, आणि असं त्यांना असा असा आवाज असा भरून आला होता की त्यावेळेला तुला मी काही देऊ शकलो नाही, कारण त्या परिस्थिती तशी खूप मोठं असं नव्हतं त्यावेळेला आप्पासाहेबांचं किंवा आमचं कुणाचंच नव्हतं त्यावेळेला. आणि ते मला इतकं फील झालं की म्हणजे मलाच कळेना की मी कसं रिॲक्ट व्हायचं त्यांच्यासमोर तिथे. तर ते तो एक असं प्रसंग आहे की मला अजूनही म्हणजे नव्हतं की एवढी, असं मला वाटलं खूप मोठं भव्य दिव्य लग्न झालं असेल किंवा रजिस्टर लग्न आहे आमचं. क्या बात. आणि त्याने तो मोत्याचा सेट मला आणून दिला. काय वाटलं होतं तुम्हाला जेव्हा तो सेट दिला तेव्हा? नाही नाही, ते मी खूप भावनिक झाले होते त्यावेळेला. कारण ते पहिलं एक काहीतरी असं मला माझ्या सासरकडनं मिळत होतं, मोत्याचा दागिना होता तो, आणि तो तो त्यांनी दिला माझ्या हातामध्ये तो, आणि त्यांना ते असं भरून आलं होतं की मी त्यावेळेला तुला काही देऊ शकलो नाही. लग्न खूप घाई असं सगळं ह्याच्यात लग्न झालं होतं ते. आणि एकदा असंच आम्ही पुण्याला घर घ्यायचं असं म्हणून चाललेलं होतं. त्यामुळे पुण्यामध्ये आम्ही श्रीरामनगरमध्ये घर घ्यायचं चालू होतं. त्यावेळेला ते असेच आले अचानक, आणि माझ्या हातात त्यांनी 70,000 रुपये ठेवले. म्हणजे तू पुण्याला घर घेते ना, त्या घरामध्ये तू हे पैसे टाक. त्यावेळेला रेट पण तसे कमी होते घराचे. पण माझ्या दृष्टीने ती अमाऊंट खूप मोठी होती त्या घरासाठी म्हणून ते. आणि आम्ही घर घेतलं होतं तिथं. अजूनही ते घर आहे पण 2 तेव्हापासून खोल्याचं. असं एक आहे की पवार कुटुंब म्हणलं का त्यांच्या खूप जागा आहेत, त्यांचे खूप सातबारे त्यांच्या नावावरती, अशा खूप अफवा आहेत. मी हे आज तुम्हालाच विचारतो की खरंच आहे का असं, म्हणजे खूप असे फ्लॅट? माझ्या फॅमिलीचं तर मला काय आहे ते मला माहिती आहे. माझ्या कुटुंबाचं. माझी 32 एकर शेती आहे, ती बारामतीला आहे. माझं तिथे एक घर आहे बारामतीला. पुण्यामध्ये रोहितचं एक घर आहे. या पलीकडे काहीही नाही. आणि माझी बारामती ॲग्रो ही कंपनी जी रोहितनी खूप कष्टाने मोठी केलेली कंपनी. ते मात्र त्याचं स्वतःचं एक क्रिएशन आहे. त्याचं फाउंडेशन मात्र राजेंद्रदादांनी, आप्पासाहेबांनी घातलं होतं बारामती ॲग्रोचं. पण पुढचं जे काही 21 ते 30 पर्यंत दादाने रोहितनी जे काम केलं ना, त्याच्यावर ही कंपनी त्यांनी देशामध्ये नेली सगळी कंपनी. साखर कारखाने, त्यानंतर कॅटल फीड, पोल्ट्री फीड, नंतर इथेनॉलमध्ये तर त्याने खूप मोठं नाव कमवलं आहे आता. त्यामुळे कष्ट खूप आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ते बारामती ॲग्रो हे आता तर रोहितचं सगळं हे आहे, तो CEO आहे त्याचा. त्यामुळे त्या कंपनीचं जे काय आहे ते त्या कंपनीचं आहे सगळं. पण म्हणजे हे माझं बाकीचं- पर्सनल घराचं जर विचारताल तर माझी 32 एकर शेती बारामतीला आहे. या पलीकडे याच्यात एकही गुंठाभर माझी जमीन कुठे तुम्हाला सापडणार नाही. पण तेव्हा तुम्ही जेव्हा फ्लॅट घेत होते तेव्हा असं असं वाटलं होतं तुम्हाला की पुढे जाऊन भविष्यात आपल्याला असे शेवटी एवढं मोठं होईल?
माहिती नाही ना ते कष्ट करत होतो आपण, संघर्ष खूप केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की आप्पासाहेब असतील, माझा नवरा असेल, रोहित असेल, प्रामाणिकपणा आम्ही सोडला नाही आमच्या कामामधला. म्हणजे कुठेही चुकीच्या, आता रोहितला आता मध्ये पॉलिटिकल ह्याच्यात आल्यानंतर गेल्या 2.5 वर्षामध्ये केवढा त्रास इन्कम टॅक्स आणि ईडी आणि ह्या लोकांनी दिलेला आहे. म्हणजे ऑफिस असं उलतं-पालतं करून टाकायचे ते आले की. तुम्हाला कसं वाटत होतं जे आई म्हणून की मुलासोबत असं घडतंय? नाही, नाही. ईडीच्या आम्ही म्हणजे चौकशा. अस्वस्थ होतो आम्ही सगळेजण. अस्वस्थ म्हणजे कळायचंच नाही काही. मग आम्ही घर तर सगळं आमचं उघडंच असायचं. कधी या आणि काही बघा आणि हे करा ते. हं. आणि जे काही आहे माझं असेल किंवा माझ्या कुटुंबाचं असेल, म्हणजे माझं सोनं असेल, माझ्या मुलीचं सोनं असेल, रोहितनी त्याची घड्याळापासून सगळं डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही की ती आमची डिक्लेअर नाही आहे. मग भीती होती तरी की एवढं सगळं राजकारण सुरू त्या आहे? ह्याची भीती नव्हतीच आम्हाला. बारामती ॲग्रो याचेच चौकशा चालल्या होत्या त्यांच्या. बाकी काही नव्हतं. घरासाठी आमचं म्हणजे अगदी उडुडं, म्हणजे ते काही कुणी इन्कम टॅक्स येऊन धाड घालण्यात काही कमाईनं ते असं काही 2 नंबरचं काढून ठेवलेलं नव्हतं घरामध्ये. बारामती ॲग्रोची सतत त्यांनी कसून तपासण्या केल्या की काय त्यांना काय वाटत होतं माहिती नाही मला, पण काही सापडलं नाही. 2 वेळा त्याला ईडीच्या ऑफिसमध्ये पण घेऊन गेले. म्हणजे असंही वाटत होतं की त्याला अटक पण होऊ शकते का काय असं. त्यांनी ती तयारी पण ठेवली होती की एखाद्या वेळेला मला जावं लागेल आतमध्ये. तेव्हा तुमच्या मनात काय सुरू होतं जेव्हा रोहित दादांना ईडीच्या नाही, ऑफिसला बोलवलं भीती तेव्हा? वाटत होती. भीती वाटत होती, पण एक खात्री होती की आपण काही चुकीचं केलं नाही. त्यामुळं याच्यातनं काही निघणार नाही निष्पन्न. पण पॉलिटिकल ह्याच्यातनं त्याला तो दबाव आणून त्याला थोडंसं दडपण्याचा प्रयत्न तिथं झाला त्याच्यावरती, की त्याने थांबावं आता, घाबरावं त्यांनी. पण तो मुळातच त्याचा स्वभाव नाही आहे तो. अजूनही तो बोलतोच आहे. एक तर तो लढतो, नडतो, बोलतो आणि तो कुणाला सोडत नाही. त्यामुळं ते जे बोलणं आहे ना, त्याचं ते कधी-कधी त्याला ते अडचणीचं ठरतं. त्यात ते हा त्रास त्याला झाला. त्यावेळेला साहेबांनी खूप मोठा सपोर्ट त्याला केला. बरोबर. ईडीच्या ऑफिसमध्ये साहेब येऊन बसल्यामुळे ते एक मोठं दडपण होतं त्यांच्यावरती सगळ्या गोष्टी. खूप तो काळच असा एका आईसाठी, वडिलांसाठी सेन्सिटिव्ह होतं सगळं ते वातावरण. मग जेव्हा त्यामुळे तुम्ही आप्पासाहेबांचं एकतर प्रचंड ताकद त्यांनी मला दिली संस्था बघण्यासाठी. पाठीमागं उभे राहिले, शिकवलं मला काम करायला. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की ही संस्था आत्ता जी बदललेली आहे, जे त्यांनी लावलेलं रोप आहे, त्याचा जो वटवृक्ष झाला तो बघायला आत्ता आप्पासाहेब हवे होते. कारण आज संस्था इंटरनॅशनल लेवलला 5 देशांबरोबर काम करतीये. मुलांची संख्या वाढली आहे, बिल्डिंग इतक्या सुंदर झाल्यात, काम इतकं छान चाललंय, सायन्स पार्क झाले. हा जो बदल आहे आत्ताचा तो आप्पासाहेबांनी बघायला पाहिजे होता. त्यांना खूप आनंद झाला असता त्याचा. मग हे सगळं सुरू असताना ह्या सगळ्या कामांमध्ये जेवढं तुम्ही सगळं करता ह्यात तुम्हाला अजितदादांची पण मदत होत होती? मदत म्हणजे काही सरकारी ह्याच्यावरती असेल तेवढंच. त्या पलीकडे आम्ही असे म्हणजे आता त्यांच्या संस्था वेगळ्या आहेत. विद्याप्रतिष्ठान त्यांची आहे, कृषी विकास प्रतिष्ठान आम्ही बघतो. पण एक या पवार फॅमिलीने एक सांभाळलं की कुणी कुणाच्या उद्योगधंद्यामध्ये आणि संस्थांमध्ये इंटरफिअर करायचा नाही. एका शब्दाने पण आम्ही ना त्यांच्या ह्याच्यात काही इंटरफिअर करत, ते नाही इकडे इंटरफिअर करत. तुमच्या आणि कधी दादा- अडचण आली, काही असेल तर तेवढ्यापुरते फोन आणि दिवाळीमध्ये 5 दिवस आम्ही सगळे एकत्र. या पलीकडे जो तो आपापल्या व्यापामध्ये. तुमच्या आणि दादांचे संबंध कसे होते? आहेत आता असं हसून खेळून आहात की आता नाही थोडंसं? नाही, आता दादा कशा पूर्वी घरी कधी जेवायला त्यांना ते आवडायचं. म्हणजे दिवाळीमध्ये त्यांचे सगळे आवडीचे हे असायचे, वस्तू असायच्या. मग दिवाळीमध्ये आम्ही ते सगळं दादांना आवडतं म्हणून आम्ही ते सगळं करून ठेवायचो आणि त्यांना ते आवडीने खायचे सगळं. आणि कौतुक पण करायचे की जेवण छान झालंय, हे छान झालंय, ते छान झाले. मी असेल, माझी धाकटी जाऊ शुभांगी असेल, दिवाळीला प्रत्येक दिवस आमच्या एकीकडे जेवण असायचं. काय आवडतं दादांना तरी? दादांना कवट आवडतं, बाजरीची भाकरी, लोणी, त्यानंतर मटण रस्सा आणि ते ते तर आवडतं. ते पण कवटाची चटणी म्हणजे कवट वाटलेलं कवट तुमच्या असतं ते, हाताचं? हरभऱ्याची भाजी, बाजरीची गरम भाकरी, त्याच्यावर लोणी, हे अजितदादांचे काही आवडीचे आयटम आहेत. म्हणजे तुम्ही बनवलेलं? हां, मग ते आम्ही अगदी बनवायचोच त्यांच्यासाठी. मग ते तेवढ्यासाठी आमची खूप धडपड असायची की ते दादांनी खावं. म्हणजे आम्ही सगळ्याच जणी असोच, म्हणजे साहेबांच्या आवडी असतील, ह्यांच्या आवडी असतील. पण तो एक असा आमच्यासाठी तो एक 5 दिवसाची पर्वणी असते जावाजावांसाठी, की सगळ्यांना खाऊ घालणं, वेगवेगळ्या डिशेस करून वगैरे सगळं. दिवाळीमध्ये. हम्म. पण ह्या वेळची दिवाळी थोडीशी असं सगळे नाराज होते का? सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. नाही, एकतर इलेक्शन होती. बरोबर. 2 पाडवे झाले. एकतर आम्ही तिकडेच होतो कर्जत जामखेडला. इकडे बारामतीला 1 दिवस आलो आम्ही साहेबांना नमस्कार करायला. पण त्यावेळेला नेमका इकडे पण पाडवा होता आणि तिकडे दादांकडे पण पाडवा होता. ते थोडंसं त्रास झाला मला, कारण मी मोठी सून आहे ह्या कुटुंबातली. आल्यापासून असं 2 पाडवे किंवा 2 दिवाळ्या वगैरे असं कधी बघायची सवय नव्हती ना. मग विश केलं होतं तुम्ही? हां,
मेसेज वगैरे करतो आपण, बोलतो, पण असं खूप असं हे पक्ष हे झाल्यापासून बोलणं कमी झालं, म्हणजे नाहीच. तर हे सगळं तुमच्या एका साईडला सुरू होतं आणि मग अचानक तुम्हाला हे कसं वाटलं की आपण हे सोबती सुरू करावं आणि मुलींच्या जे गुड टच बॅड टच आपण त्याला म्हणतो ह्याच्याबद्दल खरं आपण सोबती रिसर्च हा सुरू करावा. अलीगडचा प्रोजेक्ट आहे माझा. त्याच्या आधी शारदा महिला संघ आणि बचत गट वगैरे ते सुरू केलं, पण हा. सोबती रोहित जेव्हा जेडपीच्या राजकारणामध्ये आला, त्या हा. इलेक्शनला उभा राहून तो निवडून आला, त्यावेळेला त्यांनी सगळ्यात मोठं काम काय केलं असेल तर आरोग्यावरती सुरू केलं. त्यांनी एवढे मोठे कॅम्प लावले की बारामतीचे मोठ्या हॉस्पिटल्स आणि ह्याच्यामध्ये 4-4 आणि 5-5 हजार पेशंट आणि पूर्ण पुणे आणि नगर जिल्ह्यातले सगळे डॉक्टर्स त्यांनी बोलवले आणि हेल्थ चेकअपचे कॅम्प लावले सगळे. म्हणजे आमची सगळ्यात मोठा हेल्थ चेकअपचा कॅम्प त्यावेळेला रोहितच्या काळात झाला. त्यानंतर आधी पण नव्हता कधी झाला आणि अजूनही कधी झाला नाही. आणि मग त्याच्यातनं जो हे आला, ससूनचे जे डॉक्टर आम्ही बोलवले होते त्यांना म्हटलं की तुम्ही महिलांशी तुम्ही तपासण्या करायला, महिलांची रांग लांब होती तिथे. तुम्हाला काय वाटतं म्हटलं, महिला आणि ज्या आलेल्या महिला त्याच्यात, तर ते म्हणले की ह्याच्यामध्ये हायजिनिक प्रॉब्लेम जास्त आहेत ग्रामीणला. बरोबर. विशेष करून मासिक पाळीचा जो काळ असतो त्या काळामध्ये जी स्वच्छता ठेवायला पाहिजे ती स्वच्छता महिलांकडनं ठेवली जात नाही. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचं प्रमाण ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये जास्त आहे. तर त्याच्यावर काहीतरी काम करायला हवंय असं त्यांचं हे झालं. मग मग रोहितचं माझं बोलणं झालं की आपण काय करूया त्याच्यावर. मग रोहित म्हणला तू पुढे हो, मी आहे तुझ्यासोबत, करूयात आपण काहीतरी. आणि तो सोबतीचा जन्म झाला. मग ते सोबती खरं तर हा नॅपकिनचं नाव आहे खरं आम्ही दिलेलं, कारण रोहितला एका सॅनिटरी कंपनीने पॅडचं. एक मशीन डोनेशन मध्ये त्याला दिलेलं आहे. फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे, त्याच्यावरती नॅपकिन तयार होतात बारामतीमध्ये. आणि मग ते नॅपकिन आपण मुलींना समजून सांगूयात की कसा वापरायचा आणि का वापरला पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय आहे ह्या सगळ्या तुमच्या मेन्स्ट्रुअल हायजीनमध्ये. मग आम्ही तो शाळांमधनं जायचं आम्ही ठरवलं. मग त्याची सगळी तयारी, म्हणजे पहिला बारामती तालुका घेतला मी. बारामती तालुक्यातल्या सर्व शाळा म्हणजे झाडून, म्हणजे इयत्ता 5वी 4थी पासून, म्हणजे 4थी 5वीच्या मुलींना आम्ही फक्त बॅड टच गुड टचच सांगायचो. स्वतःची काळजी काय घ्यायची, अंघोळ, स्वच्छता, इतर बेसिक सांगायचो. मग मधल्या ज्या मुली, टीनेजमधल्या मुली असतात तर त्यांना मात्र आम्ही डिटेलमध्ये सगळं सांगायचो. म्हणजे एक माझ्याकडे ॲनिमेटेड फिल्म होती गर्भाशयाची मासिक पाळीची, ती आम्ही दाखवायचो. मी जायच्या आधी ती फिल्म मुलींनी बघितलेली असायची. मग मी आत गेल्यानंतर मग त्यांना ती प्रश्न विचारायचे की काय बघितलं तुम्ही, आता काय दाखवलं तुम्हाला स्क्रीनवरती. मग त्या खाली माना घालायच्या, मग लाजायच्या, बोलायच्याच नाही. म्हणजे अजूनही मासिक पाळी या विषयावरती मन मोकळेपणानं बोलायला सुद्धा मुली लाजतात किंवा मुली संकोच वाटतो. शाळेत पण हे शिकवलं जात नाही. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो ना, तर ह्याचं शिक्षण मला असं वाटतं की जसं मुलींना दिलं जातं तसं मुलांना पण दिलं की हे नक्की काय असतं, ह्याच्यामध्ये मुलींना काय त्रास होतो. तर ह्याचं शिक्षण दोघांना पण जर दिलं तर मग पुरुषांना पण कळेल की कशी मदत करू शकतात हे ते. आम्ही शारदानगरमध्ये करतोय. कुठलेही शिक्षण देताना आम्ही मुलं आणि मुली एकत्र बसवतो. कारण त्या मुलाला फील झालं पाहिजे की हे माझ्या आईला येतं किंवा होतं किंवा माझी बहीण पण याच्यातून जाते, हे त्या बरोबर. मुलाला कळलं पाहिजे. बरोबर. नुसत्या मैत्रिणी किंवा कोणीतरी वेगळं काहीतरी आहे असं नाही, तर घरामध्ये तुझ्या आई आणि बहीण पण आहे, बरोबर. त्याच्याशी रिलेट त्यांनी करावं. म्हणून आम्ही ते विषय आता मुला-मुलींना एकत्र ठेवून एक वर्षातलं एक सेशन आम्ही दोघांसाठी एकत्र करतो. पण असं टॅबू का झालंय म्हणजे भारतात किंवा प्रत्येक शाळेमध्ये ह्या विषयावरती कोण बोलतच पहिल्यापासूनच नाही. त्याला हे केलेलं आहे. एकतर 4 दिवस बाजूला बसवा, मंदिरमध्ये जाऊ नका, इकडे जाऊ नका, त्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका. कामं तर प्रचंड करून घ्यायची त्यांच्याकडनं. पाणी टाकलं की सगळं पवित्र व्हायचं. म्हणजे एवढी भांडी, मी आजोळी जायचे तर एवढी भांडी त्या मासिक पाळीमध्ये कदाचित त्यावेळच्या समाज रचनेने तिला 5 दिवस का बाजूला बसायचं सांगितलं असतं तर तिची विश्रांती व्हावी. बरं. शरीरातनं एवढ्या गोष्टी तिच्या बाहेर पडत असतात आणि ती इतकी वीक असते. त्यामुळं 5 दिवस तिने आराम करावा म्हणून तिला खरं ते बाजूला बसण्याचं हे दिलं होतं. पण त्याचा अर्थ घरातल्या लोकांनी असं केलं की मग ती भांडी घासू शकते, ती दळण करू शकते, ती धुणं धुवू शकते. मग तिला सगळी अशी कष्टाची कामं या 4 दिवसामध्ये सांगितली जायची. आणि मग त्या भांड्यांवर असं पाणी टाकून की झाली यांची सगळं पवित्र व्हायचं ते. आणि मग ती आतमध्ये भांडी म्हणजे 5 दिवस तिची विश्रांती व्हायचीच नाही. पण ह्याला हात नाही, त्याला हात नाही, त्याला हात नाही. त्यामुळं असं काहीतरी तिला असं अपराधी वाटायचं की अरे काही चुकीचं आहे का हा 5 दिवसाचा काळ माझ्यासाठी? मी इतकी अपवित्र आहे का? एवढं मी आहे का? असं म्हणजे
हा समाज रचनेनी आणि त्या काळच्या सगळ्या कुटुंब व्यवस्थेनेच हा एक करून ठेवलेला आहे सगळा हे भीतीचा हा प्रश्न सगळं तुम्हाला तो. पण पडले होते मला की पण पडले होते ना. अरे मी देव मानते, आस्तिक आहे, मी सगळं आहे. आता रामाचा जन्म झाला असेल तर रामाचा जन्म तर आईच्याच पोटी झालाय ना, मग तिला पिरियड येत नव्हता का, असं म्हणजे मला पण प्रश्न पडायचे ना. बरोबर. मग कृष्ण असं असतील, का? आमचे राम असतील, देव हे देवदेवता आपण म्हणतो, संत सगळे ह्या सगळ्या गोष्टी. आज किती बंधन आहेत, इकडे जाऊ नका, इकडे हात घालू नका, ते मंदिरमध्ये जाऊ नका, आतमध्ये जाऊ नका, हे उंबरा ओलांडू नका. अरे हो, पण आता त्याच्यावर मला पण जास्त ते म्हणतात की इम्प्युरिटी असते ब्लड मध्ये, त्याच्यामुळे तेव्हा देवाच्या पाया पडू नये. पण असं का, म्हणजे ते एकतर देवानीच दिलंय ना असं. आता काही धर्मामध्ये हे लावून महिला आज जातात, काही समाजामध्ये काही धर्मामध्ये जातात महिला, काही धर्मामध्ये खूप कडक असतं, काही ह्याच्यामध्ये तर अजिबातच. म्हणजे जैन वगैरे ह्याच्यात तर 10-11 वर्षाच्या मुलीचं पिरियड आलं तर तिला तेव्हापासूनच बाहेर बाहेर हे करतात, बाजूला ठेवतात. त्यांची काही लोकांमध्ये खूप कडक पाळतात ते पण सगळ्या आता गोष्टी. युथ मध्ये जी आता नवीन पिढी येते, जी नवीन पिढी नाही, आता ऐकते शहरांमधलं आपल्याला. वातावरण खूप बदललंय. आता बरोबर. कळत पण नाही घरामध्ये मुलीचा पिरियड चालू आहे का नाही, पिरियड चालू आहे. आता खूप वातावरण बदललंय. पण मग सिटी मध्ये तसा फरक पण आहे, त्याच्या ग्रामीणला विरुद्ध नाहीये. ग्रामीणमध्ये अजूनही हे आहे वातावरण की मग ही जबाबदारी कुठेतरी असं वाटत नाही का ताई, की शाळांनी उचलली पाहिजे किंवा शाळांमध्ये नाही, म्हणूनच आम्ही शाळांमध्ये गेलो. शिक्षकांसाठी मी ट्रेनिंग घेतलेले आहेत या संदर्भातले, की तुम्ही मुलींना आणि मुलांना कसं सांगायचं ह्या सगळ्या गोष्टी. आम्ही शिक्षकांसाठी ट्रेनिंग घेतलेले आहेत, की तुम्ही वर्षातनं एकदा एक सेशन मुलींसाठी तर किमान तुम्ही महिला शिक्षकांनी म्हणजे पुरुषांनी पण सांगितलं पाहिजे हे सगळं. तुझ्या घरात तुझी पत्नी आहे, तुझी आई आहे, बहीण तुझी आहे. मुलगी आहे. काय हरकत आहे? बरोबर. त्यामुळं गर्भाशय हा जो विषय आहे, आता ते तुम्ही तर पाहता बीडमध्ये सगळे ऊसतोडणी कामगार असतात तिकडे, बीड आणि त्या भागामध्ये. मला तर असं समजलं की तिथे मासिक पाळीचा त्रास नको म्हणून 1-2 मूल झाले की ते गर्भाशयच काढून टाकतात. बापरे. आणि मग मला सांगावं लागलं की गर्भाशय कशासाठी दिलंय निसर्गाने तुम्हाला? तर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य नीट राहण्यासाठी ही निसर्गाची खूप मोठी देणगी आहे गर्भाशय. तुमचा हार्मोन्स आणि मानसिक आरोग्य शेवटी गर्भाशय, आणि जोपर्यंत तुमची मासिक पाळी चालू आहे तोपर्यंत तुमचा हार्ट असेल, तुमचं ब्लड प्रेशर असेल, तुमच्या शरीराचं सगळं मानसिक हे असेल, सगळं ते गर्भाशयाच्या ह्याच्यावरच चालतं ना. बरोबर. हे आम्ही मुलींना सांगतो की नका, तुम्ही आईला असेल तर आईला सांगा तुम्ही की नका करू हे सगळं, काढू नका. निरोगी गर्भाशय तुम्ही का काढता शरीरातनं? म्हणजे त्यांना असं वाटतं की ते फक्त मुलाला जन्म घालायसाठी दिले, मुलांचा जन्म झाला की ते काढून टाका, ते निरुपयोगी गोष्ट आहे, असं ते हे झालं. मग त्याच्यावर मी काही मेडिकलची स्टुडंट नाही आहे. मला जे जमलं झेपलं तेवढं मी साध्या ह्याच्यात मग मुलींना आणि मुलींच्या आयांना समजून सांगायचे की नका तुम्ही अशा वाटीला जाऊ. त्याने तुम्हाला त्रास होतोय, तुमचं मानसिक आरोग्य सगळंच बिघडतंय, कारण हार्मोन्स सगळे चेंज हे होतात ते. गर्भाशय जोपर्यंत पोटात आहे तुमचं आरोग्य खूप चांगलं राहतं, कारण ते निसर्गाने दिलेलं खूप मोठं ठेवा आहे तो स्त्रीसाठी. बरोबर. म्हणजे बाळाला जन्म तुम्ही नवनिर्मिती तर करताच, पण गर्भाशयामुळे तुमचं आरोग्य किती चांगलं राहते की तुमच्या ते पोटात आहे. हे पण बरोबर. बऱ्याच महिलांना नाही माहिती ग्रामीणला. बरोबर. आता ते एक झालं आणि दुसरं की ग्रामीणला हा प्रॉब्लेम पाहायला मिळतो आणि सिटीमध्ये आता पीसीओडी, पीसीओडी. पीसीओएस हे प्रमाण वाढलंय. मग ह्याचं काय कारण असावं? पीसीओडी हा एक्सरसाइज, डायट आणि खूपच गोष्टी त्याच्यावर परिणाम करतात. तो खूप गोष्टी आता वाढायला लागल्यात हा, मुलींमध्ये. आता खूपच जास्त, खूप आहे. म्हणजे पीसीओडीचा प्रत्येकाला. प्रॉब्लेम खूप वाढायला लागलाय आता, आणि तो तसा अडचणीचा होऊ शकतो. अडचणीचा आहे. म्हणजे 8वी, 9वी, 10वीच्या मुलींपासूनच पीसीओडी आता. हा, म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत आणि आता एक चांगलं झालं की सगळे हे ओपनली बोलतात, म्हणजे युथ मध्ये आम्ही, तेव्हा ते सांगतात की ते टॅबलेट घेतल्याशिवाय येत नाही किंवा टॅबलेट घेतल्याशिवाय जात नाही ते पिरियड्स. सगळ्यात घातक आहे. पण ह्याचं कुणाला विचारायला नाही, जायचं, ते कुणाला चांगल्या हे डॉक्टरला सांगायचं? भेटून सगळं आपलं डाएट आणि एक्सरसाइज आणि हे सगळ्या गोष्टी नियमित करूनच ते करायला पाहिजे. तुम्ही जितकी औषधं घेताल त्याचा परिणाम शरीरात गर्भाशयावर पण होतो, तसा बॉडीवर पण होतो. मेडिसिन किती घेतले पाहिजेत आणि का घेतले पाहिजेत ह्याचा पण अभ्यास असला पाहिजे ना. मग ह्या सगळ्यामध्ये आणि काय होतं मग नंतर कॅन्सरचे प्रमाण एकतर खूप वाढले. आता तुम्ही पाहताय की आज 100 घरातल्या 10 घरामध्ये कॅन्सर आहे, आणि त्यात गर्भाशय आणि इतर सगळे कॅन्सर. त्याच्या पाठीमागची कारणं तर तुम्ही शोधायला गेली तर तुम्ही कुठल्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय जेव्हा काही मेडिसिन घेतले जातात ना, त्याचाही परिणाम कधी कधी होतो आपल्या शरीरावरती. मग आता मुलींनी काय काळजी घेतली पाहिजे आणि मुलींनी काय काळजी घेतली म्हणून पाहिजे? आम्ही तो विषय घेऊन खरं तर 2.5 ते 2.25 लाख मुलींपर्यंत पोहोचलो. माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण होती, सविता होरा म्हणून.
अशा आम्ही दोघीजणी बोलायचो. करिअरपर्यंत पार अगदी टीनएजमध्ये आल्यावर 11वी-12वीच्या मुली जशा प्रेमात पडणं, पळून जाणं आणि त्यामुळे शिक्षणापासून दूर जाणं, पळून गेल्यानंतर त्यांचं पुढे काय झालं हा एक मोठा विषय असतो. कारण बरीचशी लग्न फसवणूक झालेली असते. मग त्या मुलीला कुठेतरी नेऊन विकलं जातं किंवा तिचा कुठेतरी गैरवापर होतो त्या मुलीचा आणि मग ती मुलगी कुठेतरी सुसाईड अशा गोष्टी होतात. अशा गोष्टी खूप घडलेल्या आहेत आपल्या ह्याच्यामध्ये की ती ह्या अल्लड वयातलं जे प्रेम असतं ना त्यात मॅच्युरिटी नसतं, कळत नसतं ना तो जोडीदार आपल्या योग्यतेचा आहे का नाही, काय होईल आपलं याचा अभ्यास न करता जेव्हा मुली या सगळ्या गोष्टी करतात आणि अभ्यासापासून दूर जातात आणि त्या मुलाबरोबर निघून जातात, तिथं मात्र तो धोका असतो. तो मात्र आम्ही मुलींना सांगतो की प्रेमात पडणं हा गुन्हा नाहीये, पण तुम्ही कुणाला तरी विश्वासात घ्या, सांगा घरातल्या लोकांना. पण त्याच्यासाठी पण एक वय असतं की 11वी, 12वी, 9वी, 10वी हे करिअर, स्वप्न बघणं, अभ्यास करणं, वाचन करणं, ग्राउंडवर जाणं, धावणं, खेळणं आणि जेव्हा तुम्ही कुठेतरी अशा स्थिर व्हायला लागाल त्यावेळेला ठीक आहे तुम्ही पण कुणाला तरी विश्वासात घेऊन सांगा तुम्ही. आई असेल, वडील असेल, कोणीतरी एक जवळचं हे असेल की असं आहे, मला असं फिलिंग येतंय एखाद्या व्यक्तीविषयी. पण ह्यांनी काय झालंय, की हे पळून जायचं तर प्रमाण वाढलंच आहे. पण असं एक झालंय ताई, की आता मी जे पाहतोय ना, की त्या वयात जे लोकं प्रेमात पडलेत ना 9वी, 10वी आणि 11वी, 12वी तर ते तेव्हा कमिटमेंट दिलती, की आपण लग्न करू वगैरे म्हणून सोबत आहे. पण त्याच्यामुळे त्यांचं खूप नुकसान झालंय. म्हणजे माझ्याच काही मैत्रिणी आहेत अशा आहेत, की त्यांना त्यातून बाहेर पण पडता येत नाही आता. कारण की 9-10 वर्ष आलेत, 7-8 वर्ष झालेत, 5-6 वर्ष आलेत आणि जर आता सोडायचं म्हणलं तर ते गिल्ट जाईल. बसेल मनात, की अरे एवढं वर्षाचं होतं. आणि पण ते खुश पण नाहीयेत आणि त्यात. मुलांना सोडून कसं जायचं? हां. मग आता आता काय आणि ते कन्फ्युज्ड आहेत. कोंडमारा आहे. अक्षरशः कोंडमारा आहे दोघांचा पण. कारण हां. त्यावेळेला तुम्ही एका वेगळ्या फेजमध्ये होता विचारांच्या आणि बरोबर. वयाच्या. त्या भावनेच्या भरात तुम्ही निर्णय घेतला. पण नंतर तुम्ही मॅच्युअर झाल्यानंतर मोठे झाल्या, तुमच्या आवडी बदलल्या. तुम्ही एका वेगळ्या टप्प्यात आला. तुमचं सगळंच बदललं ना आणि त्यावेळेला तेव्हा आवडणारी मुलगी तुम्हाला आत्ताच आवडेल याची काही हे नसते ना, मग तिथं मतभेद चालू होतात. बरोबर. आणि मग तुम्ही दामून दडपून संसार करता हां. किंवा मग आता तर लगेचच सेपरेट होतात. पूर्वी तरी दामून दडपून करायचे संसार, पण आता नाही. आता लव्ह मॅरेज सुद्धा वर्ष 2 वर्षात सेपरेट होतात. पण खूप मुली ह्या सगळ्यात अडकल्यात आणि मुलं पण म्हणजे हे दोघांना पण लागू होतं आणि त्यांना समजतच नाही आता बाहेर कोण नाही, आता पडायचं. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर मीडिया, सोशल मीडिया नाही असं म्हणता येणार मला. तुम्हाला पण सगळ्याच गोष्टी ह्या सगळ्याच मीडिया, मीडिया. सगळा मोबाईल आणि ह्याचा मूव्हीज सगळा झाले, हे झालं, टेक्नॉलॉजी, टीव्ही झालं. मूव्हीज, खूप मोकळेपणा, कुणी काही करा, कुठेही भटका, काही करा आणि किती सगळेच रिलेशन खूप जवळ नजदीक आले. त्यामुळे त्याचं कुठं हे नाही राहिलेलं. पण मग कसं मुलींनी आणि मुलांनी काय विचार केला पाहिजे ज्या ह्या गोष्टींमध्ये अडकले त्यांना बाहेर पडायचं आहे. पण कुणाला जसं तुम्ही म्हणले, की कुणाला विश्वासात घेऊन कोणीतरी सांगता एक येत नाही. अशी व्यक्ती पाहिजे की ती आपल्याला गाईड करेल. मी गुरु नाही म्हणणार त्यासाठी, पण असा कोणीतरी घरामध्ये किंवा कुठेही असावं. पण तिथं गेले तर माझ्या सगळ्या प्रश्नांना मला उत्तरं मिळतील किंवा मला मी जी काही आता अस्वस्थ आहे तिथून मी बाहेर पडेन. कुठेतरी मुलांनी ते एक आधार शोधला पाहिजे आणि बोललं पाहिजे. नाहीतर तुम्ही इतके भरकटत जाता की सगळंच निघून जातं हातातनं. करिअर, एज्युकेशन आणि मग घरातनं पण ऐकून घ्यावं लागतं. पालक पण नाराज. म्हणजे सगळ्या घराचं वातावरण इतकं होऊन जातं, डिस्टर्ब होऊन जातं, की अवघड होतं. मी खूप फॅमिली बघितल्यात अशा, की मुलांना खूप ड्रगची व्यसनं लागली आहेत, दारूची बापरे! व्यसनं लागली आहेत, शिक्षण घेत नाही आहेत आणि पालक एवढे डाय मोकलून रडतात ते. म्हणजे एका पिढीने कमावलेला उद्योगधंदा दुसऱ्या पिढीने नुसतं व्यसनाच्या अधीन जाऊन संपवलेली मी कुटुंब बघते आता. भीती वाटते सगळ्या ह्या गोष्टीची, की आता एवढं ओपननेस आलाय कारण आता ड्रग्स तर सगळ्या शाळांच्या बाहेर आता ड्रग्ज आलेले आहेत. एवढे खरं. ड्रग्ज झाले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये तर हब बनतंय ड्रग्सचं आपल्या शाळांमध्ये. पुणे त्यामुळे तर. प्रत्येक पालकांनी थोडी काळजी तर घेतली पाहिजे, की आपलं मूल जातंय तिथं पण त्याचे शाळेमध्ये जाणं, त्याच्याशी बोलणं. कारण रोहित जेव्हा 11वीला 12वी झाल्यानंतर जेव्हा तो कॉलेजला गेला होता मुंबईला, HR कॉलेजला. तेव्हा त्याला एक प्रोजेक्ट होता ड्रगचा आणि मला म्हटलं, "आई मला ड्रगचं सगळं ते हे बघायचं आहे." ते त्याचं सेंटर आणि ते सगळं. आपल्याकडे पुण्यामध्ये पुणतांबेकर आहेत आपल्या त्यांचं एक सेंटर आहे तिथे. आणि मग मी त्याला बोलवलं आणि मी एका व्यक्तीला सांगून ते सगळे ड्रगचे प्रकार त्याला दाखवले रोहितला,
हे असं असतं, हे असं असतं, हे असं असतं, हे असं असतं. मग मी त्या सेंटरला घेऊन गेले त्याला आणि मग त्या सेंटरमध्ये सगळे ड्रग ॲडिक्ट पोरं पोरी आणि पुरुष सगळे तिथे ॲडमिट होते. त्या प्रत्येकाची अवस्था बघितली त्यांनी त्या पेशंटची. त्या इतकी भयानक होती की मग त्यांना सू झालेली कळत नव्हती, तोंडातनं लाळ गळतीये, नजर कुठंतरी शून्यामध्ये, कारण ती वेळ झालेली आणि ड्रग्ज मिळालेले नाही आहेत. त्यामुळे तो अस्वस्थ होता आणि तो असा हे करतोय, त्याला बांधलाय बेडला. अशा बापरे. अशा अवस्थेतले पेशंट मी रोहितनी बघितले, त्याला दाखवले. मी काही बोलले नाही त्याला. फक्त मला खात्री होती की हे सगळं बघितल्यानंतर माझा मुलगा मुंबईत कुठेही राहिला तरी ड्रग्जला हात नाही लावणार. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की मुलांना लपून ठेवतो सगळं. म्हणजे हा, कोणी ह्या विषयावर बोलत नाही. प्रेमावर बोलायचं नाही, मासेपाडीवर बोलायचं नाही, घरच्या आर्थिक परिस्थितीवर बोलायचं नाही, याच्यावरती बोलायचं नाही, घरातल्या कर्जाविषयी बोलायचं नाही. हे जितकं तुम्ही लपवून ठेवाल तेवढं ते त्रासदायक होतं. प्रत्येक गोष्ट मुलाला मुलीला माहिती पाहिजे. घरावर कर्ज आहे का, आपली कमाई नक्की किती आहे, मी किती पॉकेट मनी तुला देऊ शकतो, हे जर पालकांनी विश्वासात घेऊन मुलांना सांगितलं तर मुलं थोडीशी ह्याच्यात राहतात की आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपल्याला काहीतरी परिस्थिती करायचं जाणीव आहे, होते. हे करायचं. परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. ताई आता काय व्हायला लागलं, वेस्टर्नाइज खूप व्हायला लागले. जे सोशल मीडियामुळे जो ॲक्सेस मिळालाय, वेब सिरीज म्हणा, मूव्हीज म्हणा, त्याच्यामुळं वेस्टर्नाइज होत चाललंय. रूट्स आपण विसरत चाललेत, जे यूथ आहे. तर आता नवीन प्रकार यायला लागलेत की सिच्युएशनशिप, बेंचिंग, हुकअप्स वगैरे हे कल्चर वाढायला लागले. आणि हे मुलांना सांगायला की हे चूक आहे का बरोबर आहे, हे सांगायलाच कोणी उरलं नाहीये. म्हणजे कारण की हे घरी नाही सांगू शकत आहे. नाही, आता काय झालंय की आणि घरच्यांना पण हे माहित नाही की हे काय विषय आहेत नवीन. म्हणजे नाही, काय झालंय, घरच आमची डिस्टर्ब आहेत सध्या. मुख्य म्हणजे घरच आमची डिस्टर्ब आहेत. डायलॉग बंद आहे, सुसंवाद बंद आहे. तिथं पण मोबाईल आणि टेक्नॉलॉजी, बिझनेस, तिथं पण कॉम्पिटिशन आहे पालकांची. ते त्यांच्याच नादात आहेत आणि हे यांच्याच नादात आहेत. त्यामुळे जेव्हा पोर पार अगदीच हाताबाहेर जातं त्यावेळेला करतं. पोर्शे गाडीसारखी घटना जेव्हा घडते पुण्यामध्ये तेव्हा अख्खं पुणं हादरून जातं. बरोबर, कोट्याधीशाचाच मुलगा होता ना तो पण. बरोबर. पण मग आणि 17-18 वर्षाचा मुलगा होता तो. पण मग ताई कसा विचार केला गेला पाहिजे की आता ॲज अ पॅरेंट म्हणून की हे जेव्हा नवीन येतात आहे की हुकअप्स आणि बेंचिंग, सिच्युएशनशिप अशा गोष्टी यायला मुलांना लागल्या. सगळं सांगा. त्याला एवढं समजून करून जर चूक करायची असेल तर करू देत त्याला. असं मी म्हणेन मी. पण त्याला सांगा त्याचे काय परिणाम आहेत त्याचे. पोर्शेच्या घटनेची सगळी गोष्ट रोहितनी त्यांच्या मुलांना सांगितली. कारण तो मुलगाच आनंदिताच्या शाळेतला होता. रोहितला म्हणजे शिवांश माझा 7च वर्षाचा आहे नातू. त्याला पण सगळं सांगितलं रोहितनी की का घडली ही घटना सगळी तिथं. त्याला माहिती रोहितला याला शिवांशला की त्या गाडीची किंमत काय. हल्ली 6-7 वर्षाच्या मुलांना गाड्यांच्या सगळ्या किमती माहिती असतात. पण आता सगळी घटना शिवांशला म्हणजे 7 वर्षाच्या मुलांनी नीट समजून घेतली की का घडलं ते. मग तो मग मी पण असं कधीतरी काय घडलं तर मी सांगते. आता परवा बारामतीला एक ॲक्सिडेंट झाला 4 मुलांचा. मी शिवांशला सांगितलं, शिवांश असं असं बारामतीला झालं बरं का. ते पण कसं झालं आजी? तर म्हटलं अरे सगळे दारू प्यालेले होते आणि ड्रायव्हर नव्हता. ही 4ही जण मुलं दारू पिऊन इतका जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. म्हणजे 2 मुलं तर जागेवर गेली आणि सगळी मुलं बाहेरच्या राज्यातली पायलटच्या ट्रेनिंगसाठी बारामतीला आली होती. म्हणजे ते कुठेतरी डोक्यामध्ये बसतं त्या मुलांच्या की हो हे असं होतं. बरोबर. तुम्ही आता सांगितलं की आजीला त्यांनी प्रश्न विचारला की आजी हे कसं झालं. आता आजी आजोबांसोबतचा संबंधच मिटलाय. कुठेतरी आजी आजोबांना भेटायला पण वेळ नाही भेटत आजी आहे आजोबा मुलांना. घरात नको आहेत सध्या. काही हां. बऱ्याचशा फॅमिलीमध्ये किंवा आता आहेत काही मोठ्या मोठ्या फॅमिली की तिथे आजी आजोबा आहेत. पण आजी आजोबा हे एक मुक्त विद्यापीठ आहे खरं. हां, म्हणजे मुलांच्या प्रश्नांना उत्तर देणारं एक मुक्त विद्यापीठ. बरोबर. कधी काही बोला, विचारा, प्रेमाने सगळं. कारण त्यांनी त्यांच्या मुलांबरोबरचे गमावलेले क्षण ते त्यांच्या नातवंडामध्ये शोधत असतात. कारण त्यावेळेला कामाचा व्याप असतो, परिस्थिती नसते. त्यावेळेला त्यांना मुलांशी गप्पा मारायला वेळ मिळालेला नसतो. मग ते सगळे दुधावरची साय म्हणजे त्यांची नातवंड असतात आणि त्यांच्यामध्ये ते सगळं त्यांचं सगळं बघतात की माझी मुलं अशी लहान होती त्यावेळेला मला नाही वेळ देता आला तर नातवंड आहेत माझे. त्यामुळे ते खूप भरभरून देण्याचा प्रयत्न करतात. पण ते देणं आणि घेण्याला त्या फॅमिलीमध्ये ते सगळं हवं आहे. म्हणजे नातवंड पण हवीत आणि आजी आजोबा आजी आजोबा पण हवेत. कारण आता हल्ली लग्न पण होत नाहीत मुलांची. लग्न होण्यात म्हणजे ते पहिला प्रश्न हाच असतो 35 ना. आणि 40 वर्षाची मुलं झाली तरी अजून लग्न होत नाहीत. आणि असं. तिथं हे पण विचारलं जातं ना, आता माझ्याबरोबर मित्र लग्न करतात तेव्हा हे की आई बाबांसोबत राहायचंय का आपल्याला सेपरेट राहायचंय. म्हणजे आजी आजोबा नको आहेत कुणाला, सेपरेट हवंय, अरे न्यूक्लिअर सासू फॅमिली सासरेच व्हायचं. नको आहेत, आजी हां, हां, आजोबांचा हां. विषयच येत नाही कुठे.
ते मुलं झाल्यावर मग आजी आजोबा. आता तर सासू सासरेच नको आहेत घरामध्ये. पण मग हे कसं बदललं पाहिजे आणि काय काय वाटतं तुम्हाला ह्याचं फ्युचर कसं आहे या सगळ्याचं? अवघड आहे. कुटुंब व्यवस्था टिकावं असं वाटत असेल तर ही सगळी नाती जपली पाहिजेत. आई वडील सासू सासरे आजी आजोबा ही खूप जबाबदारीची नाती आहेत आणि प्रत्येकाला त्यातनं जायचं. म्हणजे मी आता आजी असेल तर उद्या रोहित आणि कुंती पण आजी आजोबा होणार आहेत. हे पण ही प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. किंवा मी जेव्हा सून होते किंवा हे होते त्यावेळेलाही माझ्या डोक्यात असलं की कधीतरी मला पण आजी व्हायचंय. बरोबर. पण कुटुंब व्यवस्थाच पूर्ण बिघडली गेली आहे. बिघडली असं नाही म्हणत मी, कुठंतरी सावरण्याची गरज आहे आता. सगळीकडेच नाही असं. हा बरोबर. काही पर्सेंटेजमध्ये आहे हे, त्यामुळे थोडी भीती वाटते. बाकी काही नाही. अगदीच आभाळ फाटले असं नाहीये. बरोबर. पण अजूनही आपण सावरू हा शकतो, म्हणजे खबरदारी. काळजी घेऊ शकतो. बाकी काही नाही. बरोबर. कारण की आता काय होतंय की जसं तुम्ही सांगितलं की एक नातं खूप महत्वाचं असतं. तर ते नातं टिकवण्यासाठी आता ते जे मी सांगितलं की सिच्युएशनशिप किंवा हुकअप्स वगैरे तिथं कसं असतं की तुम्ही बघा तुम्हाला हा पार्टनर पटतोय का? जमलं तर ठीक, नाही तर मग लगेच चेंज करा. ते लगेच लिव्ह इन चेंज करा. रिलेशनशिप त्यातूनच आला ना कन्सेप्ट. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या जेव्हा टर्म्स तुम्ही हे सगळ्या ऐकता तेव्हा? काय सांगू म्हणजे मुलांना दोन्ही आता- काळ नाही, पाहिलेत, नाही, तो काळ मुलांना- पाहिलेत, तुमचा काळ. मुलांना आता जबाबदाऱ्याच नको आहेत खरं तर. कसल्याच जबाबदाऱ्या नको आहेत. त्यांना फक्त एन्जॉयमेंट, कारण जी मोठ्या घरची मुलं आहेत त्यांना फक्त एन्जॉयमेंट असते. कारण कमवणारा कुणीतरी दुसरा असतो तिथे. मध्यम वर्ग असतो, तो कष्ट करतो, कमवतो, राहतो उभा आणि तो त्याच्या पद्धतीने आयुष्य जगतो. त्याला पर्याय नाही काही दुसरा. हे थोडं वरच्या क्रीममधलं मी सांगते तुम्हाला. पण जो लोअर मिडल आणि मिडल क्लास आहे तो त्याच्या पद्धतीने छान पद्धतीने चाललंय त्याचं. पण तिथं पण थोडं संकुचित विचारांचं हे दिसतं आपल्याला तिथं तेवढंच. एक ते आता मगाची जी नाती गोती होती त्याच्याबद्दल. पण पण तुम्हाला काय वाटतं की हे जे ट्रेडिशन आहे, आपलं जे कल्चर आहे, ते मुलांपर्यंत जात नाही म्हणून हे सगळं घडतंय? की जे गोष्टी आपल्याला हा जे म्हणजे आमच्या रामायण. काळापर्यंत होतं ते आता नवीन ह्याच्यामध्ये नाहीये. सण असतील, सगळे सण साजरे करणं, बरोबर. ती परंपरा जपणं, देवाची पूजा करणं, नमस्कार करणं, गुढी उभारणं, जे आता आम्ही आमच्या घरामध्ये करतो. गुढी उभारा, चला नमस्कार करा, सगळ्यांना नमस्कार करा, हे कर. निदान त्या सणाचं महत्त्व तरी त्या मुलांना कळलं पाहिजे. आणि आता हल्ली काही शाळांमधनं जाणीवपूर्वक हे सगळं सांगतात. बरोबर. ते एक चांगलं आहे. इंग्लिश मिडियम चांगल्या स्कूलमध्ये आता सगळं सांगतात. खूप छान पद्धतीने सिलेबस त्यांनी हे केलेलं आहे. याचं मला खूप समाधान आहे की निदान शाळा तरी आता सावध झाली आणि आता ती काळजी घ्यायला लागली मुलांची, की सगळं सांगते शाळा. बरोबर. म्हणजे मला आठवतं की मी लहान असताना आई 7 वाजले का देवपूजेला बसवायची. शुभम करोती म्हणायलाच लावायची. तिकडे काही हो. मग ते सगळे स्तोत्र, मग मारुती स्तोत्र. पण हे अलीकडे दिसत नाही. हा 7 वाजले की हात पाय धुणे, शुभं करोती म्हणणे, जेवण वर ग्रहपाठ काय असेल तर आणि झोपायला जाणे. कारण टीव्हीच नव्हता तेव्हा. बरोबर. तुम्ही रोहिदादांसोबत असं काय काय केलेलं आहे म्हणजे असं एकदम नाही, एकतर स्ट्रिक्टली करून रोहित आणि घेतलंय? सई फार टीव्ही समोर रमलेच नाही. कारण त्यावेळेला टीव्ही असा फार अँड्रॉइड आणि असले टीव्ही नव्हतेच त्यावेळेला. बरोबर. त्यामुळे तो खूप बाहेर खेळायचा. म्हणजे त्याला मासे पकडायला खूप आवडायचे. तो गड्यातल्या मुलांमध्ये बरेच बालपण त्याचं गड्यांच्या मुलांबरोबर गेलेलं आहे. पायामध्ये कधी ब्रँडेड शूज नसायचे त्याच्या. बऱ्याच वेळेला शूजच नसायचे. काटे मोडायचे, मग कुरूप व्हायचं. हे यांचं बालपण माझ्या मुलांचं. पण त्याचं मला कधी हे नाही वाटलं मला. पण त्यांना लक्झरी नव्हती दिली तुम्ही असं नाही. एकदम? लक्झरी द्यायला आम्ही पण तेवढे तसेच होतो ना. आम्ही शेतकरीच होतो ना, माझा नवरा आणि मी. तेव्हा इंडस्ट्रीमध्ये आम्ही नव्हतोच गेलो. जी काही शेती होती त्या शेतीच्या द्राक्षाच्या बागेत ऊस आणि त्याच्यात जे काही चालेल तेवढंच आमचं कुटुंब चालायचं. नंतर आम्ही इंडस्ट्री, मग मुलं मोठी झाल्यावर हे सगळं. तेव्हा कारखानदारीत नव्हतो आम्ही. मग तुम्ही रोहिदादांकडून असं स्ट्रिक्टली काय करून घेतलं की हे केलंच पाहिजे? लहानपणी तुम्ही त्याची काळजीच घेतली? मी मुलांवर कुठलंही ओझं नाही टाकलं. पहिली गोष्ट त्यांना Career. त्यांच्या पद्धतीने मोठं होऊ दिलं. तुला हेच बनायचंय तेच बनायचंय अजिबात नाही. त्यांना विचारून, त्यांना निवडी करून त्यांना पाठवलं, की त्यांनी परत ब्लेम नाही करायचा आमच्यावर की तुम्ही म्हणला म्हणून मी हे केलं. पण बिझनेस होता. कारण ह्याच्यात की त्याला अकाउंटमध्ये हे होता म्हणून त्याला कॉमर्स रोहितला सांगितलं की तू कॉमर्सला कर. कारण आपल्या पवार फॅमिलीमध्ये मेडिकल वगैरेच्या गोष्ट नाहीच आहेत म्हटलं. सगळं बिझनेस माइंड आहे सगळा इकडे याच्यामध्ये. पॉलिटिकल फक्त त्यावेळेला साहेबच होते त्यावेळेला. बरोबर. मग लहानपणात तुम्हाला असं काही दिसलं होतं की आपला मुलगा मोठेपणी आमदार होऊ शकतो वगैरे, असे काही गुण दिसले होते? काही नाही, साधं सिंपल असं त्याचं बालपण होतं. असं फार असं काही नव्हतं. आणि इंडस्ट्रीमध्ये पण तो एवढं मोठं नाव कमवेल असं हे नव्हतं. मी असं काही काय म्हणायचं तर हल्ली जसं अपेक्षा ठेवून आणि नाही तुला हेच करायचंय आणि असंच झालं पाहिजे
असे ठेवून मुलं वाढवलीच नाहीत मी. म्हणजे माझा मुलगा आमदारच झाला पाहिजे असं तुमचं स्वप्न नव्हतं कधी? तुम्हाला आठवतंय असं एक तर तो लहान मुलगा इतका गुणी होता खरं लहानपणापासून, त्या पोरांनी मला ना कधीच त्रास नाही दिला. पण तरी कारण पण हल्ली एकदा टीन एज मध्ये आलं तर मुलांची किती भीती वाटते बघा तुम्ही. पण रोहित काय मला माहिती नाही, त्या मुलाने ना कधीच आम्हाला दोघांना पण नाही त्रास दिला. पण तरी असं मुंबईला गेला तर त्याला आम्ही विचारतो, अरे एखादी पोरगी आवडली असेल तर सांग तू, असं म्हणजे उलटे त्याचे वडील त्याला चिडवायचे. कारण कॉलेज म्हणलं की मोकळं वातावरण असायचं, त्याच्या खूप मैत्रिणी होतं होत्या कोणी? पण अरेंज मॅरेज आहे त्याचं. हा ते आहे, पण असं कुणी होतं गर्लफ्रेंड मग तुम्ही ओरडले होते असं काही? एक असा किस्सा जो कुणी कधी तुम्ही सांगितला नाही रोहित दादांचा, की त्याला मी त्याच्यामुळे ओरडले होते, मी मारलं होतं, असं काहीतरी नाही, चूक त्याला केलं होतं? मारलं एकदा का दोनदा. मला ते झाडं माझ्या इंडोर प्लांट्स असतात घरामध्ये ना, त्या इंडोर प्लांट्सला हात त्यांनी ते काय केलं, असं ते पान तोडलं का शेंडा तोडला असं काहीतरी केलं, असं जोरात दपाटा घातला. कारण मला त्या प्लांटला हात लावलेला किंवा त्याची पानं तोडलेली आवडायचं नाही, आणि त्याला मी सांगायचे, रोहित त्याला हात नको लावू. मारलेला आहे, म्हणजे 2-3 वेळा त्याला मारले मी. असं मोठी चूक काहीतरी केली होती नाही कधी? नाही, कधीच नाही, कधीच नाही, असं भांडणं बिंडणं केली आहेत, कधीच त्याला नाही, मारलं त्याला मारलं? कधीच नाही, स्कूल मधून कधीच कंप्लेंट नाही आल्या? कधीच नाही, कधीच नाही. खूप शांत आणि वेगळं होतं ते सगळं, रसायनच वेगळं होतं ते. असं कुठल्या सब्जेक्ट मध्ये फेल बिल झाले दादा? नाही. पण खूप असा फर्स्ट क्लास करिअरचा पण नव्हता तो. 10वी नंतर त्याचं करिअर बदललं सगळं. 10वीला मी त्याचं एकदम बोर्डच बदललं. SSC मधनं एकदम त्याला मी CBSEला आणला. बारामती वालचंदनगरला होतो ना आम्ही हा. शिकायला. मग इकडे आणल्यावर मग अभ्यासाचा इतका ताण, तो 10वीला वेड्यासारखा अभ्यास केला रोहितने. म्हणजे त्याला सांगावं लागायचं, आता रोहित बंद कर आता अभ्यास. आणि तेव्हा SSCतनं CBSE मध्ये आल्यानंतर 76नी तो सुटला. वा. त्याचाच त्याला इतका आनंद झाला की कुठलीही ट्युशन न लावता स्वतःच्या अभ्यासावर आणि टीचरनी करून घेतलेल्या अभ्यासावर मग त्याला कॉमर्स आम्ही 11वी-12वी ह्याला घातलं, बिर्ला स्कूलला. नुसत्या मुलांची स्कूल होती तिथं, हॉस्टेलला घातला. हॉस्टेलला घातला तो एकदम बदलला तो. पहाटे 5ला उठणं, एक्सरसाइज, स्पोर्ट्स आणि हेन तेन, मग मित्र, आणि मग त्याची पर्सनॅलिटी एकदम चेंज झाली. मग त्याही वेळेला मग तो 83% 12वी सुटला तिथून कॉमर्सने. आणि मग मुंबईला त्याला HR कॉलेजला बिझनेसचा डिग्रीचा कोर्सला पाठवला तिकडे. त्यावेळेला भीती वाटायची तिथं ते रॅगिंग होईल का, नामकं होईल का, त्यातनं पण तो. पण त्याचं नाव पॉवर असल्यामुळे रॅगिंगचं काही नाही, ते प्रश्नच शाळा येत ना? कॉलेजच खूप चांगलं होतं. HR कॉलेज म्हणजे एकदम बाळबोध वळणाचं ते कॉलेज आहे, अजूनही तसंच असावं ते. पण रॅगिंग वगैरे अजिबात नव्हतं तिथं. खूप सुंदर, मस्त. त्याला एवढंच होतं की त्याला पहिल्या वर्षी त्याला गावाकडचा हा एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता मुंबईकरांचा, तिथल्या कॉलेजच्या मुलाचा. तो त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवला. या सगळ्या मुंबईच्या कॉलेजच्या मुलांना तो बारामतीला घेऊन आला की माझे आई वडील काय करतात बघा एकदा येऊन इथे. तर आम्ही जे ट्रस्टचं काम करत होते ते सगळं त्यांना दाखवलं. मग मुलं प्रचंड खुश झाली त्याची, की ही बाजू रोहितची माहितीच नव्हती की तू कुठल्या फॅमिलीतला आहे, कारण तो तिथं सांगायचं नाही ना. बारामती इंटर झाल्यालाच कळालं असेल की आपण चुकीच्या माणसाला चिडवलं. ट्रस्टचं काम कसं चालतं, मग बाबा काय करतात, म्हणजे आई काय करते वगैरे सगळ्या गोष्टी, असं ते होतं. पण आजता काय त्या मुलाने मला कधी त्रास नाही दिलेला. ते जेव्हा अरेंज मॅरेज झालं रोहित दादांचं, तेव्हा आता म्हणजे माझं जेव्हा लग्नाचं पाहतात तेव्हा मम्मीच्या अपेक्षा असतात तो वगैरे, की असं पाहिजे सून आपली वगैरे, तशी तुमच्या काय अपेक्षा होत्या? असं काहीच नव्हतं? नाही, त्याला शोभेला असावी एकत्र कुटुंबातली, आणि सगळं पुढे हे सगळं आपला सगळा पवार कुटुंबांचं सगळं पुढे नेणारी. कारण मी मोठी, ती पण मोठी. बरोबर. या कुटुंबामध्ये कुंती मोठीच आहे ना आता, ती पण हा. जॉईंट फॅमिलीत नाही, 40-50 लोकांचं कुटुंब आहे तिचं घरचं. बरोबर. त्यामुळे ती जॉईंट फॅमिलीतनं आलेली आहे. त्यामुळे तो एक योगायोग आहे आणि नशीब आहे रोहितचं, की त्याला एकत्र कुटुंबातली पत्नी कुंती मिळाली, आणि खूप संस्कारी घरातली ती मुलगी आहे. मग त्यामुळे तुमचं आणि वहिनींचं नातं कसं आहे? म्हणजे असं प्रॉपर ते टीव्ही मध्ये दाखवतात तसं आहे की? नाही, टीव्ही मध्ये म्हणजे तसले नाटकी वगैरे नाही होत आम्हाला. असं ड्रामा असतो ना नाही, सासू नाही, म्हणलं नाही, की? नाही. तिचं माझं नातं खूप छान आहे. तिला कधी कुठलं काही विचारायचं असेल तर ती मला आईच म्हणते ती, आणि ती विचारून करते. मी पण तिचा रिस्पेक्ट ठेवते. त्यामुळे ते खूप नाजूक नातं असतं सासू आणि बरोबर. सुनेचं, आणि ते खूप जपावं लागतं खरं तर. ते आम्ही दोघींनी पण जपण्याचा प्रयत्न केलाय, आणि कुठेही त्याला धक्का लागणार नाही. तिच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये इंटरफिअर करत नाही मी. तिने विचारलं तर मी तिला सल्ला देते किंवा तिला सांगायचा प्रयत्न करते. भांडणं बिंडणं होतं? त्यामुळे तिला स्वातंत्र्य ठेवलं ना, की मुलींना त्यांच्या पद्धतीने सगळं करावंसं वाटतं, कारण तो एक उमेदीचा काळ असतो, नवीन सगळं असतं. त्यामुळे तिथं फार सासूनी फार इंटरफिअर करू नये असं मला वाटतं. मग ते स्वतःहून त्यांना वाटतं की आपण विचारलं पाहिजे, आईंना विचारलं पाहिजे, मग त्या विचारतात. मग तुम्ही सारखंच जर सूचना द्यायला लागलात आणि सारखं, मग ती म्हणते की मग
तिने मग तो तिच्या सासुरवास होतो हा, थोडक्यात. मग तो सासुरवास होतो. मी ऐकते ना, असं नको करू, असं राहा. आता हे सगळं सुरू असताना तुम्हाला असं कुठला एक प्रसंग आठवतो की रोहित दादांसोबतचा, की तो लहानपणाचा असेल किंवा आत्ताचा, की फार इमोशनल होता तो तुमच्यासाठी? म्हणजे असं तुम्हाला डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले, असं लई जवळचा प्रसंग आहे रोहित दादांचा तुमचा? रोहित रांगत होता का मला वाटतं धरून चालत होता. मला आता त्याचं हे नाही आठवते. माझ्या घराच्या तिथं जेव्हा घरात मी राहत होते, आप्पासाहेबांनी बांधलेलं पहिलं घर होतं, तिथे एक खूप अशी उथळ विहीर होती आणि त्या विहिरीचं पाणी खूप क्षारयुक्त होतं, पण आम्हाला इलाज नव्हता, आम्ही तेच पाणी हे करून प्यायचो. आणि माझा एक ड्रायव्हर होता, नाही ड्रायव्हर नाही, माझ्या घरामध्ये काम करणारी एक बाई होती. तिचा पोलिओनी पाय गेलेला मुलगा होता आणि तो रोहित बरोबर खेळायचा. त्याला ना हे चालता येत नव्हतं, तो असा सरपटत चालायचा. तो तिथं होता आणि रोहित खेळत खेळत तिथं गेला आणि त्या त्या विहिरीला कट्टा नव्हता, म्हणजे दगडाचं हे नव्हतं आणि त्या मातीच्या ह्याच्यावरनं रोहित घसरून खाली विहिरीत पडला, म्हणजे असा हा. पाण्यात गेला तो. आणि ह्या मुलाला स्वतःला पाय नाही, त्याला ना तो ओरडायला लागला. तिकडून माझा शाळेचा ड्रायव्हर एक मनोहर बिसे म्हणून ड्रायव्हर होता, तो येत होता आणि मग तो पळत पळत आला आणि मग त्यांनी रोहितला बाहेर काढलं. हा म्हणजे बुडाला रोहित दादा. हा जीवावरचा प्रसंग होता त्याचा. तो प्रसंग मी लाईफमध्ये कधीच विसरणार नाही. रडला असेल तुम्ही तेव्हा? आपण ते सगळं भयानकच होतं सगळं ते. तुम्हाला कधी कळालं? का त्या विहिरीला हेच नव्हतं ना, दगडी भिंत किंवा कंपाऊंड असं काहीच नव्हतं. मग बापरे. नंतर आम्ही ती विहीरच काढून टाकली आणि ते करून टाकली. हे पहिल्यांदाच तुम्ही कुठेतरी सांगितलं असणार हा प्रसंग. रोहित रोहित दादांना पण पडला. लक्षात नसेल हे असं नाही काही. आहे ना लक्षात त्याच्या. जेव्हा रोहित दादा आमदार झाले तेव्हा पहिलं म्हणजे आमदार डिक्लेअर नाही झाला, आधी एक निकाल आला की पडले. भरपूर न्यूज चॅनल दाखवलं की रोहित दादा पडले, पोस्ट पण पडल्या आणि नंतर मग पुन्हा ते ईव्हीएम मध्ये काहीतरी झालं आणि मग व्हीव्हीपॅट वर चेक केलं आणि मग दादा निवडून आले. तो प्रसंग तुमच्यासाठी तो 2-3 तास कसे होते ते? एकतर कर्जत जामखेड हा मतदारसंघ कोविड पासून म्हणजे आम्ही रोहित आमदार झाला आणि लगेच थोड्या दिवसांनी कोविडच आला ना. हा. 5 वर्ष आम्ही एखाद्या कुटुंबासारखा सांभाळलेला आहे. म्हणजे रोहित एकटाच नाही तर रोहितचे वडील आणि मी. म्हणजे असा कुठलाही घटक नाही की जिथे आम्ही त्यांच्यासाठी काम नाही केलेलं. म्हणजे शेतकरी, महिला, मुलं, आमचे वयोवृद्ध लोक असतील, या सगळ्या लोकांसाठी आम्ही प्रचंड काम केले 5 वर्ष तिथं. त्यामुळं विश्वास होता की काहीतरी मिरॅकल घडेल आणि याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे हे मला जाणवलं, कारण प्रचार चालू असतानाच प्रचंड त्रास आम्हाला झाला होता तिथं. म्हणजे कधी नाही ते वेगळं वातावरण आणि वेगळ्या गोष्टी होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत आई म्हणून मला खात्री होती की सकारात्मकच गोष्टी घडतील आणि तसंच घडलं. नंतर त्यांनी 3 वेळा रिचेक केलं, पण त्यात मध्ये वाढली मतं, पण कमी नाही झाली. पण ते मताधिक्य जे मिळायला पाहिजे होतं आणि नाही मिळालं, त्याचं मात्र खूप सल मनाला लागली आणि ते आणि जाणवलं की आपण इतकं मनापासून प्रेम केलं या मतदारसंघावरती. लोकं खूप जपली, त्यांच्या सगळ्या अडीअडचणीमध्ये आपण उभं राहिलो. रोहितनी खिशातनं पैसे टाकून मतदारसंघामध्ये खूप गोष्टी, मुलांना सायकलपासून सगळं दिलं. पण शिकलो आम्ही ह्याच्यातनं. पण तो निकाल लागला तेव्हा त्याच्या लागायच्या आधी जे होत होतं की खूप नाही, आम्ही बातम्या येत होत्या तेव्हा, सगळे ट्रेसमध्येच होतो. भयानक ट्रेस तुम्ही होता. सगळे एकत्र होते एकत्रच रोहित होतो. दादा? सगळेच होतो आम्ही. त्याचे सासूरवाडीचे सगळे लोक आणि आम्ही एकत्रच होतो. बारामतीच्या घरी होतो. 5:15 पर्यंत आम्ही बारामतीच्याच घरात होतो. तेव्हा तुम्ही कुठं होता, म्हणजे देवा पुढे मी पण बसला नाही होता नाही नाही की नाही मी कसं? माझ्या पद्धतीने मी फक्त चक्रा मारत होते. मी एका ठिकाणी बसू शकत नाही. आत्ता बराच वेळ बसली मी, पण अशी घरामध्ये बसत नाही मी करत. मला असं हालचाल करायला आवडते, त्यामुळे मी अशी प्रचंड चक्रा मारत होते स्पीडनी आणि मला वाटत होतं की एक असं काहीतरी घडेल की तिथं आपण हे होऊ आणि तसंच झालं. त्या 5:15 पहिलं हे आलं आणि मग आम्ही सगळेजण गाडीत बसलो आणि एकदम भरधाव आम्ही कर्जतला आलो आणि मग तो आतच गेला डायरेक्ट काउंटिंगच्या तिथं. तिथं ते हे पण बसले होते. मग त्यांनी परत रिकाउंटिंग कर, मग ते हे पण वैतागले कलेक्टर वगैरे सगळे की किती वेळा मोजायचं. त्यात मतं वाढत गेली. म्हणजे सगळीच मतं जर मोजली असते तर आणखीन काहीतरी वेगळं मिरॅकल घडलं असतं असं नंतर वाटायला लागलं आम्हाला. पण त्या दरम्यान तुमचं आणि रोहित दादांचं काय बोलणं झालं की तुम्ही म्हणले रोहित दादा नका टेन्शन घेऊ, येणार आहे, असं काही झालं कन्व्हर्सेशन आठवतंय? मी शांत, तो शांत. त्यामुळे कळत होतं त्याच्या डोक्यात काय चाललंय, वादळ चाललंय. त्यामुळे त्याला परत बोलून त्याला परत मला त्याची हे नव्हती काढायची. त्यामुळे मला कळत होतं की तो प्रचंड अस्वस्थ आहे, मी पण अस्वस्थ. सगळे
कुटुंबच माझं सगळं अस्वस्थ होतं त्यावेळेला. बरोबर. त्यामुळे बोलण्यात काही नव्हतं. आम्ही नुसते चेहऱ्यावरनं डोळ्यावरनं कळत होतं की काय चाललंय आमच्या आतमध्ये. आणि जेव्हा निकाल लागला की रोहितदादा आमदार झाले, तेव्हा एक आईच्या मनात काय नाही, भावना आनंद होता? तर झाला, पण समाधान नव्हतं मला त्या रिझल्टमध्ये. आता हे सगळं सुरू होतं एका साईडला. रोहितदादांचं सांगितलं सगळं. भीमथडी असं काय मध्ये डोक्यात आलं की जे पूर्ण भीमथडी खरं तर महाराष्ट्रात त्याच्या फेमस आधीचे झाले? म्हणजे रोहित राजकारणात येण्याच्या अगोदरचं मला वाटतं 2004 साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये भीमथडी आपलं हे बचत गटाची चळवळ जेव्हा चर्चा सुरू झाली गव्हर्नमेंट लेवलला, बरोबर. तेव्हा मग आम्ही ठरवलं की मी त्यावेळेला संस्थेत काम करत होते. मग म्हटलं आपण पण महिला एकत्र करूयात. बरोबर. मग आम्ही महिलांचं संघटन चालू केलं, ट्रेनिंग द्यायला लागलो आणि खूप काही चांगल्या गोष्टी तयार व्हायला लागल्या, प्रॉडक्ट. हां. मग आता ह्याला बाजारपेठ. मग बारामती तेव्हा एवढी डेव्हलपमेंट नव्हती 20 वर्षापूर्वी, पण तालुका लेवलच्या तिथे सगळ्या लोकांना घरातल्या गोष्टी घरातच करायला आवडायच्या. त्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये गेलं तर काहीतरी आपल्याला हे होईल, कारण पुणे तिथं काय होणं असं आहे आणि बरोबर. पुण्याचा ग्राहक प्रचंड चोखंदळ आहे. बरोबर. आणि मग आम्ही पुण्यात भीमथडीच्या नावाने एक प्रदर्शन भरायचं ठरवलं आणि मग भीमथडीचा जन्म झाला. ग्राहक आणि उत्पादक याच्यामधला दुवा साधण्यासाठी भीमथडीचा जन्म झाला. कारण सगळं बनतंय, पण ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवायचं? तर म्हणजे त्याला एक ग्रामीण भागात प्रदर्शन. जे महिला बनवतात काहीतरी, जे त्यांचं प्रोडक्ट आहे, ते कुठेतरी डायरेक्ट जे घेणार आहेत त्यांच्यापर्यंत येण्यासाठी मग तुम्ही मसाले, हे केलं. उन्हाळकामं, एम्ब्रॉयडरी, आर्टच्या काय गोष्टी असतात, खेळणी असतात, अ, आणि खाण्याचे पदार्थ वेगळे, मिठाईसारखे पदार्थ असतात ते असतात. आणि मग मग हळूहळू त्याचं स्वरूप सगळं बदलत गेलो आम्ही हळूहळू. सुरुवातीला 2-3 वर्ष आम्ही सगळंच फ्री दिलं. ग्राउंड म्हणजे महिलांना स्टॉल पण फ्री, येणाऱ्याला पण फ्री. आणि एवढी गर्दी व्हायची, एवढा त्रास व्हायचा. मग त्यावेळेला करंदीकर साहेब होते तिथे, कमिशनर होते. ते म्हणले, "अगं तू काय करतेयस तू? असं जर करायला लागली तर तुला त्यातनं आनंदही नाही मिळणार, समाधान पण नाही मिळणार. महिलांना तू हे लावून स्टॉलचं भाडं लावा आणि येणाऱ्या लोकांना तिकीट लावा. तर शिस्त येईल त्या भीमथडीला." आणि मग आम्ही त्याला तर शिस्तबद्ध ह्याच्यामध्ये ती जत्रा बसवली. तिकीट लावलं, महिलांना स्टॉलचं भाडं दिलं. कारण खर्च खूप आहे आता भीमथडीचा. आता या वर्षीचाच खर्च माझा ₹2.25 कोटी आहे. खर्च काय नुसता सांगताय? खर्च. हां, मी पाहिलं की एक व्हिडिओ तुमची व्हायरल झाली होती. पार्किंगच 5 एकरमध्ये आहे फक्त. असं काहीतरी. सो एवढं किती स्टॉल्स असणार आहेत तिथं आता? यावेळेला 350 स्टॉलची जत्रा भरवतोय आपण. बापरे! आणि 18 जिल्ह्यातनं महिला येतात आहे आणि 12 राज्यातनं NGO येतात आहे. हे जे बाहेरच्या राज्यातनं ज्या NGO येतात त्या सगळ्या हातमाग, नॅचरल, नैसर्गिक रंग, नैसर्गिक सगळं कापड, नैसर्गिक धागा, ज्याला आपण एक सोनं म्हणतो प्युअर, त्याच्यावर काम करणाऱ्या ह्या सगळ्या NGO आहेत. आणि ह्या 12 राज्यातून येणार आहेत साऊथकडनं. आणि ते सिलेक्ट नावाचं दालन आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे पुणेकरांना ती पण संधी की ज्यांना काहीतरी ओरिजिनल पाहिजे, खूप छान पाहिजे, ऑथेंटिक. ऑथेंटिक पाहिजे, त्यांच्यासाठी सिलेक्ट. आणि मग 25 आहेत ते शेतकऱ्यांचे स्टॉल आहेत. त्याच्यामध्ये जे आहे नामांकन मिळवलेले शेतकरी, कंपन्या, त्यांचं एक्सपोर्ट वगैरे होतोय, काहीतरी वेगळं करतात ते शेतकरी. मग त्यांच्यासाठी 25 स्टॉल आहेत. मग आतमध्ये सगळे बचत गट आहेत. मग 18 जिल्ह्यातनं आलेले, काही स्पॉन्सरचे स्टॉल आहेत. कारण ह्या सगळ्याला खर्च करण्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची गरज असते. मग काही बँका असतात आणि काही संस्था असतात, कंपन्या असतात, त्या आम्हाला मदत करतात. मग त्यांना आम्हाला जागा द्यावी लागते. त्यांचे जे काही प्रॉडक्ट असतील त्याची त्यांना ॲडव्हर्टाईज करायची असते. मग ते तिथं येतात. आणि 87 स्टॉलची फूड फेस्टिवल आहे. म्हणजे व्हेज आणि नॉन-व्हेज हे पारंपरिक जे पदार्थ आहेत आपले, नॉन व्हेजिटेरियनचे सगळे पदार्थ आणि व्हेजिटेरियनचे सगळे पदार्थ. अशी 87 स्टॉलची पूर्णपणे सेपरेट व्हेज आणि नॉन-व्हेजच्या 2 हे असतात, फूड त्यातलं फेस्टिवल असतात. आकर्षण असं कुठलं स्टॉल आहे की नॉन-व्हेज मध्ये हे खायला मांडे, मिळणार आहे? खापरावरचे मांडे जे असतात ना, ते मांडे लोकांना लाईनला उभं राहून लोकं खरेदी करतात आणि त्यांना ते खूप आवडतात. आणि ते करताना बघणं हा पण एक अद्भुत अनुभव असतो त्या लोकांसाठी. आणि तिथे असे छान बघत उभे राहतात ते, की कशा करतात ते. इतकं ते आर्ट आहे ते सगळं. करणं म्हणजेच आणि ते बघणं हे खूप मोठं स्किल आहे ते करणं म्हणजे ते कशा करतात महिला. मोदक. म्हणजे क्रेज एवढी आहे ना की मी तसा राजगुरुनगरचा आहे. पण पुण्यात जेव्हा ते आम्ही खेडवरून यायचो इकडे पाहिलं की अरे भीमथडीला जायचंय. म्हणजे क्रेज निर्माण केली तुम्ही ते भीमथडीच्या ह्यानी. आणि मग जत्रा आहे तर मग जत्रा स्वच्छ ठेवतो आम्ही. प्लास्टिकचा कचरा अजिबात तुम्हाला कुठेही दिसणार नाही जत्रेमध्ये. ओला कचरा, सुका कचऱ्याचं नियोजन आम्ही फूड फेस्टिवलला सांगतो की कंपल्सरी तुम्हाला ओला आणि सुका बाजूला ठेवायचा आहे. येणाऱ्या ग्राहकांना आम्ही विनंती करतो की कापडी पिशव्या बरोबर घेऊन या. प्लास्टिकच्या पिशव्या मागू नका किंवा आणू नका.
स्वच्छता तर कमालीची असते. म्हणजे तुम्ही जर फूड फेस्टिवलमध्ये जर गेलात तर मधलं जे मॅटिंग आहे ते पूर्ण मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की नवीनच मॅटिंग उलगडायचं, जुनं मॅटिंग टाकायचं नाही, कारण त्याच्यावर धूळ असते. सर्वच थरातून येणारी जी लोकं आहेत भीमथडीमध्ये, म्हणजे अक्षरशः 6.25 महिन्याची बाळं घेऊन कुटुंब येतात माझ्याकडे. आणि ती बाळं आणि ते फॅमिली आणि ते सगळं, आणि भीमथडीचा क्राऊड असा विविध थरातला क्राऊड आहे माझ्याकडे येत होतो. त्यामुळे त्या प्रत्येकाला तिथं स्वच्छता, प्रसन्न वातावरण, नीटनेटकेपणा, त्याला बसून जेवावंसं वाटलं पाहिजे. तर त्यासाठी मी ते नवीन मॅटिंग तिथं म्हणजे एवढी टाकायला काळजी लावते, गेलेली की आहे कुठेही तिथे. धुळीचा त्रास लोकांना नाही झाला पाहिजे, हायजेनिक वाटलं पाहिजे. मग महिलांना पण आम्ही सांगतो की हँड ग्लोव्ज घाला, तुम्ही कॅप घाला डोक्याला, स्टॉलमध्ये स्वच्छता ठेवा. त्याचं एक निरीक्षण करणारी कमिटी फिरत असते, त्याच्यावर त्यांचं गुणांकन होतं. मग त्यांना त्याचे अवॉर्ड दिले जातात की तुमचं सेल, तुमची स्वच्छता, तुमचं बोलणं आणि ह्या सगळ्याच्या तुम्हाला त्याचे मार्क देतात, आणि त्या बचत गटांना आम्ही अवॉर्ड देतो. वाह! पहिलं, दुसरं, तिसरं अवॉर्ड देतो क्या त्यांना, बात की तुम्ही भीमथडीमध्ये जी शिस्त पाळलीत, ज्या पद्धतीने कमाई केलीत, पण आमची सगळ्या नियमांचं पालन केलं, त्याबद्दल तुम्हाला हे अवॉर्ड. असं आम्ही, त्यांना माहिती नसतं की आपलं कोणीतरी परीक्षण करतंय. भारी. आणि ह्यातून तुमच्याकडे आता तुम्ही एवढे वर्ष करताय, असं कुठला स्टॉल किंवा असा कुठला महिला आहेत ज्यांना ह्यातून खूप फायदा झाला आणि त्यांची एक सक्सेस स्टोरीज आहे तुमच्याकडे? खूप आहेत आता त्याच्यामध्ये. त्यात संतकृपा आहे. मी नेहमी सांगते, संतकृपा हा साताराचा गट होता. हां. तो जेव्हा भीमथडीत आला तेव्हा शून्य होता, काही नव्हतं त्याच्याकडे. हां. आणि सोळशी नावाचं छोटंसं गाव आहे, त्या गावातला तो गट होता. आज जर तुम्ही बघताल त्यांचं, तर आज काही कोटीची उलाढाल आहे त्यांची. काय सांगताय? हो. आज बंगलोरला जे नवीन हा झालाय, मॉल झालाय, 5 स्टार मॉल आहे तिथे. त्या मॉलमध्ये एक आउटलेट त्यांनी काढली, त्याच्या उद्घाटनाला मी गेले होते. वाह! रिलायन्समधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि सगळीकडे तो चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केले. 1,500 महिलांच्या हाताला त्यांनी डायरेक्ट काम दिलेलं आहे त्या उद्योगाने. भारी. म्हणजे तुम्ही संतकृपा, नंतर येसूर मसाले, अजून अनेक लोक आहेत अशी की त्या भीमथडीतनं मोठी झाली. भीमथडी कामच ती करते ना, तुम्हाला ग्राहकांशी कनेक्ट करून देते. भीमथडी तुम्हाला काहीच मागत नाहीये, तुम्हाला फक्त कनेक्ट करून देते. जुडून जा, तुमचा प्रॉडक्ट चांगला आहे ना, तुम्हाला मागणी आणि तुम्ही पुरवठा करा, उभ्या राहा. भीमथडी दुसरं काय मागते तुम्हाला? हे खरं वुमन हां. आहे म्हणजे भीमथडी म्हणजे 5 दिवसाचं ट्रेनिंग आहे तुमच्यासाठी, की काय खपतंय, काय खपत नाही, पॅकिंग कसं असलं पाहिजे, काय आवडतंय, त्याची काय चव असली पाहिजे आणि त्याचे नियम काय आहेत. आता महिलांचं फूडचं लायसन लागतं, FSSAIचं लायसन लागतं. अनेक गोष्टी असतात की त्या कायदेशीर गोष्टी परिपूर्णता करायला लावतोच आम्ही. त्यामुळे बरोबर. महिला स्मार्ट झाल्या आता. पहिल्या भीमथडीमध्ये काही कळत नव्हतं आम्हाला, पॅकिंग पण आमचं नीट नव्हतं. वाह! हे खरं वुमन एम्पॉवरमेंट आहे. आणि आता तर तुम्ही गेला तर इतके सुंदर पॅकिंग महिला करायला लागल्यात आणि सगळे नियम गाईडलाईन पाळतात त्या. वाह! इतकं छान करतात की आता त्या खूप स्मार्ट झाले होते. पण दरवेळेला दर 2 वर्षांनी आम्ही महिला बदलतो. म्हणजे सेम नाही. तेच स्टॉल नसतात. नाही, नाही. 70% महिला नवीन आहेत आता सुद्धा. भारी. प्रत्येकीला संधी मिळाली पाहिजे. त्याच महिलांना घेऊन भीमथडी करत राहिलो तर पुणेकर पण कंटाळून जातील आणि आम्ही पण कंटाळून किती जाऊ. फॉर्म्स येतात तुम्हाला असे आम्हाला घ्या म्हणून असे किती? खूप येतात. अजूनही आमच्याकडे रोज फोन आहेत आणि तरी पण अंदाज आम्हाला 350 याच्यासाठी किती? 350 साठी साधारण 4-4.5 हजार फॉर्म येतात, अर्ज येतात, बापरे. माहिती येते, विचारतात, ऑनलाईन वगैरे सगळीकडनं फोन चालू असतात. मग ह्यातून तुम्हाला पॉलिटिकल त्यातनं प्रेशर पण असेल नाही. की येतं थोडं येतं की पॉलिटिकल. साहेबांचं नाव सांगून यायचं प्रयत्न काय करतोय आता मी कोणतरी. आले तेव्हा साहेबांचाच होता स्टॉल. असं सांगतात ना आता की इथं बसून बोलले ना, तो पवार साहेबांकडनंच मेल आलेला होता स्टॉल. पण असं फसवत पण असतील ना की असं नाही, आम्ही झालं खात्री तर? करतो. हां. खात्री करतो. डायरेक्ट त्या व्यक्तीचा जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत आम्ही एंटरटेन करत नाही कोणाला. असं काय झाला होता किस्सा की असं कोणतरी घुसायचा प्रयत्न नाही, करत ते होतं काय ते साहेबांना? भीमथडीत खूप होतं सगळं. ह्यावेळेला भीमथडीची थीम खूप महत्वाची आहे. काय आहे यावेळेस असं वेगळं? थीम यावेळेला येता एप्रिलमध्ये आप्पासाहेबांना जाऊन 25 वर्ष पूर्ण होतात आहे. बरोबर. आप्पासाहेब हे माझ्या आयुष्यातले एक आयडॉल आणि एक आदर्श आहे. त्यामुळं ही भीमथडी जत्रा ही त्यांना समर्पित आहे आणि शेतकरी, कृषीला समर्पित केली आपण. कारण आप्पासाहेबांनी कृषीसाठी, शेतीसाठी आणि शेतकऱ्याच्या पूरक व्यवसायासाठी अख्खं आयुष्यभर काम केलेलं आहे. बरोबर. त्यामुळं त्यांच्या जन्मापासूनची त्यांची सगळी स्टोरी आणि त्यांनी केलेलं काम तिथे आम्ही डिस्प्लेला लावतोय, ओके. की पुणेकरांना कळावं की कोण होते आप्पासाहेब, काय त्यांनी केलं या समाजासाठी, महाराष्ट्रासाठी. हे कळण्यासाठी यावेळची भीमथडी आप्पासाहेबांना समर्पित आहे, क्या बात कृषीला आहे.
आता आपण ओळखतोच आहे ताई, तर मग मला मिळेल का एखादा पास वगैरे? मिळेल का ना, pass? सईला बोलून तुम्ही बोला, पास Setting मिळेल तुम्हाला. लावलेली आहे सईशी म्हणजे बोला. असं. तुमच्या कुठली टीम म्हणता तुम्ही? Odd. असं आमची ऑड टीम आहे एक, तर आम्ही येऊन असं सेटिंग लावायचा प्रयत्न करतो थोडंसं, मिळालं पास तर. एन्जॉय करायला या. येस. तुम्ही असणार आहे सईकडे तिथं? मी भीमतडीमध्ये 12 तास उभी असते. क्या बात आहे. 5 दिवस मी भीमतडी सोडून कुठेही जात नाही. जर मग आम्ही म्हणजे तिथं मला आलो- कधी माझी तब्येत जरी बरी असली तरी मी मेडिसिन घेऊन पण भीमतडीमध्ये उभी असते. कारण मी जन्माला घातलेलं ते बाळ आहे, त्यामुळे त्या बाळाचं सोडून मी कशी जाईल कुठे. त्यामुळे ते सक्सेसफुली सगळं पार पडेपर्यंत मी भीमतडीतनं बाहेर पडत नाही. म्हणजे 25 तारखेला रात्री 11 वाजता 11:30 वाजता मी भीमतडी सोडेन. वा. बाकीच्या जत्रा ज्या अपयशी ठरल्या ना, त्याच्या मागं मला वाटतं हेच कारण आहे की प्रोफेशनल पद्धतीने ते केलं, उद्घाटनं केली, आयोजक निघून गेले आणि नंतर महिलांच्या अडचणीमध्ये, बचत गटांच्या अडचणीमध्ये आणि येणाऱ्या ग्राहकांच्या अडचणीमध्ये लक्ष घालायला तिथं कुणीच नव्हतं. त्यामुळे बऱ्याचशा थड्या बंद पडल्या. म्हणजे भीमथडीच्या बघून अनेक थड्या चालू पण झाल्या आणि त्या बंद पण पडल्या. हे नाव काय भीमथडी का बरं? भीमथडी, भीमेच्या काठचा प्रदेश, हा सुपा परगणा जो भाग आहे सगळा. भीमथडी ही घोड्यांचं नाव होतं. छोटी घोडी होती, त्याचं नाव आहे ते भीमथडी. आणि त्या शिवाजी महाराजांच्या काळामधल्या ह्याच्यामध्ये ते, आणि तो सुपा परगणा त्यात ते बारामतीचं. तर भीमेच्या काठचा प्रदेश म्हणजे भीमथडी. थडी म्हणजे काठ, भीमा म्हणजे भीमा नदी, आलं लक्षात. त्यामुळे भीमथडी. आणि ती जत्रा, मग जत्रा म्हणलं ते जत्रेसारखी असली पाहिजे. मग त्यात मलखांब, मग त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला लावण्या पण करायचो, लावणीचे कार्यक्रम घ्यायचो. मग सगळे पारंपरिक खेळ, यावेळेस पण आहे? चिपली, गोट्या, सागरगोटे, त्यानंतर तो आमचा नंदीबैल तर भीमथडीचा ब्रँड अँबॅसेडर आहे. त्यानंतर ते कुडमुडे ज्योतिषी, नंतर तो भारुडवाला, वासुदेव. त्यानंतर वासुदेव, त्यानंतर तो गोंधळी. हा जो आपला सांस्कृतिक ठेवा आहे सगळा महाराष्ट्राचा, त्या सगळ्या कलाकारांना आम्ही शोधून शोधून आणून त्यांना व्यासपीठ दिलं आणि त्यांचे दिवसच पालटले. म्हणजे त्या लोकांना बिचारांना खरंच कुणी विचारत नव्हतं, पण सगळीकडे त्यांना मागणी यायला लागली. आता सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांना मागणी येते. क्या बात आहे. त्यामुळे हे जे ओरिजिनल कला, पोतराज, आता पोतराजची पोरं कॉन्व्हेंटमध्ये जातात. पोतराज सारखे कपडे त्याची मुलं कधी घालणार? नाही घालणार. म्हणजे ही जनरेशन आहे, ही शेवटची जनरेशन आहे बरोबर. पोतराजाची. पण बरोबर. पुढच्या पोरांना तर आपल्याला चित्रातच सांगावं लागेल की पोतराज असा होता, तो असे कपडे पोतराज घालायचा. म्हणजे काय हे पण तो खरं मला पण माहित देवीचं नाही. हे असतो, देवीचं हे असतो, त्याचं वेगळं आहे ते खरं ती गोष्ट सगळी. मग ताई आम्ही येतो एक दिवस, म्हणजे तुमची परमिशन घेऊन, आणि मग तुम्ही आपण तिथे एक ब्लॉग करू, तुम्ही दाखवा. मग आपण हे पोतराज वगैरे मीच पहिल्यांदा ऐकले. मग त्यानिमित्त सगळ्यांना ज्यांना शक्य होईल ते तर यात्रेला येतीलच जत्रेला, आणि जे नाही येतील तर तो आपण पूर्ण एक डॉक्युमेंटरी टाईप तसे एक शूट करू. म्हणजे 20 ते 25 तारखेपर्यंत सिंचन नगरच्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवरती भरणारी ही जी भीमथडी जत्रा आहे, या जत्रेचा आनंद घेण्यासाठी, या जत्रेमध्ये होणाऱ्या फूड फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी आणि 18 जिल्ह्यामधून आलेल्या माझ्या सर्व भगिनींच्या, त्यांनी जे करून आणलेलं आहे, कष्ट करून, कर्ज काढून, उसनवारी करून, ह्या सगळ्या महिला खूप आशेनं आता पुण्यामध्ये येतात आहे. तर त्यांचे प्रॉडक्ट बघून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही सर्वांनी जरूर भीमथडी जत्रेला भेट द्या. आणि भीमथडी जत्रेला गेले 17 वर्ष या पुणेकरांनी खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. खरं तर ही जत्रा पुणेकरांनीच चालू ठेवलेली आहे. मलाही वाटलं नव्हतं की ही जत्रा मी इतक्या वर्ष चालू ठेवेन, पण ह्याचं सगळं श्रेय मी पुणेकरांना देईन की त्यांनी एका चांगल्या उपक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्याचं कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर त्यासाठी राबणारी माझी सर्व टीम, जवळपास 300 माझे व्हॉलंटियर आहेत, त्यांना जातं. त्यानंतर माझ्या सर्व बचत गटाच्या महाराष्ट्रभरातल्या माझ्या सर्व महिलांना त्याचं सगळं क्रेडिट जातं. आणि त्यानंतर माझं जे काही खर्च असतो भीमथडी जत्रेचा, त्यासाठी मला मदत करणाऱ्या सर्व स्पॉन्सरर्समुळे आज आम्ही 18व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. आणि त्यामुळे ह्या सगळं टीमवर्क आहे आणि या टीमवर्कच्या ह्याच्यावरती ही भीमथडी जत्रा आज 18व्या वर्षामध्ये पदार्पण करते. त्यामुळे तिचं कौतुक करण्यासाठी आणि एका नव्या दमातली, नव्या रूपातली, एका नव्या थीममध्ये आम्ही तुमच्या भेटीला परत एकदा येतोय 20 तारखेला संध्याकाळी. मग हे करत असताना मग आम्ही पण येतो आणि तुम्ही दाखवा आम्हाला काय काय असं वेगवेगळे आहे. मग आपण तिथं परत एक छोटासा व्हिडिओ शूट करू. करता येईल. तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा? आहे असते मी तिथं, मी असते, सई असते, त्यामुळे मला वेळ असतो, मी तिथंच असते.
फिरत असते, कुठं काय अडचण आली किंवा कारण सगळ्यांना मला भेटून काही प्रतिक्रिया द्यायच्या असतात, ग्राहक असतात. म्हणजे 8-8, 10-10 वर्ष कंटिन्यू भीमथडीला येणारे ग्राहक मला भेटतात. हा. इतकं मजेशीर असतं सगळं ते आणि काही काहींची किटी पार्टीज आमच्या भीमथडीमध्ये होतात. म्हणजे आज व्हेज, उद्या नॉन व्हेज, आज ह्या स्टॉलला, उद्या त्या स्टॉलला. म्हणजे भीमथडी डिक्लेअर झाली की लोकांचे प्लॅनिंग चालू होतात. भारी. पार्टीज, तुम्हाला मिळतं वाढदिवस. एवढं सगळं खायला वेळ मिळतो नाही, एवढं माझं नाही, सगळं? माझं नाही. हे ग्राहकांचं नाही सांगते. नाही, मी तुम्हाला विचारतो मला की दिवस तुम्ही दिवस कधी खायला पण नाही मिळत तिथं. काय सांगताय? हो, नाही मिळत. मला वेळच होत नाही जेवायला. काहीतरी कोणीतरी मीडियाचा इंटरव्ह्यू घ्यायला आले असतो, कुणीतरी माझ्याकडे गेस्ट आलेले असतात, कुणीतरी राजकीय कुणीतरी आलेलं असतं. मग त्यांच्याशी बोलायचं. याच्यात माझा इतका वेळ जातो की कुणीतरी आणून असं हातात देतं माझ्या तर मी खाते, नाही तर माझं जेवण दिवस दिवस होत नाही तिथं भीमथडीमध्ये. म्हणजे सगळी लोक तृप्त होतात पण मी बऱ्याच वेळेला उपाशी असते. क्या बात आहे. जात आता ना आपण शेवटच्या ह्याच्यात चालू आहे की सगळं सांगून तुम्ही, पण आमच्या मुलांना ना काही काही प्रश्न पडलेले आहेत जे कायमच असतात सगळ्यांना, पण ते समजत नाही. आता तुम्ही आलात, तुम्ही एक आजी म्हणून पण आहात, आई म्हणून पण आहात, तर म्हटलं तुम्हाला विचारणे योग्य राहतील की आता माझ्या मित्रांची वगैरे लग्न ठरतात आहे, तर काय बघितलं पाहिजे हो, म्हणजे मुलगी बघताना? तुमच्यासाठी विचारतो, माझा काही विषय नाही. तर काय डोक्यात ठेवलं पाहिजे कुठली पण मुलगी बघताना लग्नासाठी, आणि मुलींसाठी कुठला मुलगा बघितला पाहिजे, त्याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे? सगळ्यांच्या काहींच्या अपेक्षा असतात की त्याचं पॅकेज बघितलं गेलं पाहिजे, पॅकेज जास्त पाहिजे, पुण्यात फ्लॅट बीट पाहिजे, तरच मग आता हो म्हणतात. एकतर खूप अपेक्षा ठेवून मुलं किंवा मुली बघू नका. ॲडजस्टमेंट करायची तयारी ठेवा आणि एकमेकांना समजून घेऊन मग निर्णय घ्या. हा. काही गर्दीने निर्णय घेऊ नका. फसला जाण्याची शक्यता जास्त असते. आवडी-निवडी थोड्याशा कॉन्ट्रास्ट निघाल्या तर मग तिथं थोडी गडबड होते. त्यामुळे पालकांनी पण मुलांना थोडं हे दिलं पाहिजे की थोडंसं तुम्ही एकमेकांची ओळख आणि बोलून मगच तुम्ही पुढे जावं. पण कायम लक्षात ठेवा की एकमेकांना स्पेस द्यावी लागते. पती-पत्नी जरी असलात तरी एकमेकांच्या आयुष्यामध्ये म्हणजे तुम्ही काय म्हणायचं, एक जागा असावी, त्याची त्याला बरोबर. जागा असावी, तिची तिला जागा असावी. तर तो संसार खूप गोडीचा आणि ह्याचा होतो. खूपच एकमेकांच्या डोक्यावर तुम्ही बसायला लागला तर मग वाद होतात त्याच्यात, कधी-कधी असं होतं ते. त्यामुळं एकमेकांना समजून उमजून घेऊन समविचारी याच्यातलं हे करावं. पॅकेज कितीचं आहे त्याच्यापेक्षा पण तो तुम्हाला किती समजून घेणारा आहे किंवा घेणारी आहे हे महत्त्वाचं आहे. बरोबर. नाहीतर आज सगळं आहे पण समाधान नाही, अशा काही फॅमिली आहेत आता. बरोबर. त्यामुळे त्याच्याही पेक्षा समजून उमजून घेणारं कपल असावं. पैसा आजचा उद्या मिळवता येतो पण जोडीदार फार महत्त्वाचा असतो तो. आणि एका आमदारांची आई म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की असं सर्वसामान्य कुटुंबातला पण आमदार होऊ शकतो का? आणि जर होऊ शकतो, तर मग त्यांनी काय लहानपणापासून त्याच्या आईनी पण तयारी केली पाहिजे आणि मुलांनी पण तयारी केली पाहिजे? मला नाही वाटत राजकारणासाठी असं काही तयारी वगैरे पण असं गुण तर का पैसेच लागतात, काय वाटतं? आता तरी असंच दिसतंय. पण ह्या तरी आत्ताच्या इलेक्शनमध्ये तर तसंच दिसतंय. म्हणजे मलाच आता काळजी वाटायला लागली की सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या युवकाला जर वाटलं की मला राजकारण करायचे किंवा यायचे, हा. तर त्यांनी काय करायचं? आत्ताची जी इलेक्शन पार पडली त्या इलेक्शनमध्ये जो पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि सगळं जे काही गोष्टी घडल्यात, मला थोडी काळजी वाटते की सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांनी मग किंवा मग त्यांनी कुणाचा तरी त्याला असा गॉडफादर पाहिजे किंवा कुणीतरी त्याला सपोर्ट करेल आणि तो पॉलिटिकल ह्याच्यामध्ये येईल तो. पण ह्याच्या पलीकडे जाऊन एक अशी क्वालिटी काय असावी की त्यांनी तो आमदार होऊ शकतो किंवा चांगला पॉलिटिशियन होऊ एक तर त्याला काहीतरी करायची त्याची उर्मी असावी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी. मनामध्ये काहीतरी एक स्वप्न असावं की मला संधी मिळाली तर हे मी करेन महाराष्ट्रासाठी. विजन हवं, म्हणजे विजन हवं आहे. विजन घेऊनच तुम्ही काही करा तर यश आहे. आणि चिकाटी पाहिजे, संघर्षाची तयारी पाहिजे, डोक्यावर बर्फाची लादी ठेवून वावरलं पाहिजे. तुम्ही जेव्हा रोहिदादा आमदार झाले तेव्हा त्यांना शाबासकी वगैरे दिली ती? शाबासकी म्हणजे की अभिनंदन किंवा असं? हा, ते काय ऑप्शन करून ते तर. तेव्हा काय बोलणं झालं तुमचं? काय बोलले होते तुम्ही? आता आठवत नाही मला. हा, मला पण माहिती, कारण की तुम्हाला तेवढा टाइम भेटला नसेल एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये. तर मी आता तुमच्यासाठी असं दादांसाठी एक मेसेज तुम्ही काय द्याल की जे आता भविष्यासाठी आणि आमदार झालेत, जे तुम्हाला तेव्हा कॉन्व्हर्सेशन करायला वेळ नाही मिळाला, थोडासा फक्त औक्षण गेलं, तर एक आईकडून मुलासाठी
एक असं कॅमेऱ्यामध्ये रोहित दादांना, आणि तो मेसेज देऊन आपण थांबूयात. एकतर आत्ताच्या या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये जे यश त्याला मिळालेलं आहे. नाही, तुम्ही डायरेक्ट रोहित दादांशीच बोलताय आता असं. अच्छा. तुमचं रेग्युलर कॉन्व्हर्सेशन असतं तसं की रोहित ऐक असं तुझ्यासाठी आणायचं रोहित दादा तुमच्यासाठी. पण ठीक आहे रोहित, जे काही झालंय ते आपण तू स्वीकार त्या ह्याचा. आपण तू ह्याच्यातून नक्कीच काहीतरी चांगलं शिकला असशील, पण उद्याचं भविष्य तुझं आहे आणि तुला परत एकदा नव्या दमानं नव्या उमेदीने तुला उभं राहायचंय आणि उद्याचा काळ हा तुम्हा सर्व युवकांचा आणि तुझा आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा पण देऊ शकता. तर वादग्रस्त विषयाला हात नाही घालायचा. अच्छा, तर ताई तुम्हाला कसं वाटलं हे सगळं गप्पा मारून? असं कसं वाटलं असा तुम्हाला हा पॉडकास्ट? असं हे झाला, त्याला कुठलंही असं हे नव्हतं ना, असं ओघवती झाला तो सगळा असा. असं चांगल्या गप्पा झाल्या म्हणजे? हो ना, म्हणजे डोक्यात नव्हतं तो पण विषय आले है ना. असं विचार केला होता तुम्ही यायच्या आधी की असं होईल किंवा तसं होईल? ऑड वाटलं का? आज खूप नवीन चर्चा झाल्या उलट्या. नेहमीच्या माझ्या जे इंटरव्ह्यू मध्ये झाले त्याच्यापेक्षा वेगळ्या चर्चा झाल्या. ताई, तर तुम्हाला गप्पा मारून कसं वाटलं? आता थोडीशी आमची तारीफ केली तर आम्हाला असं भारी वाटलं आमदारांच्या. खूप छान वाटलं. म्हणजे येण्या अगोदर मला थोडंसं दडपण होतं, मी कुठे चालली आहे, काय करायला चालली आहे. सईनी मला फक्त सांगितलं होतं ब्रॉडकास्ट आणि ह्याचं सगळं आहे. आणि पण आल्यानंतर तुमच्याशी बोलल्यानंतर मी थोडी रिलॅक्स झाली, कारण मग बोलायचं असेल तर तो वातावरण पण हे झालं पाहिजे. त्यामुळे तुम्हा मुलांमध्ये मला कम्फर्ट झोनला मी होते आज सगळ्यांना, कारण एवढ्या सगळ्या आठवणींच्या ह्याच्यातनं तो गुंफणं हा सगळं मुलाखत ते स्किल पण आहे तुमच्याकडे ते सगळं. आहे त्यामुळे ना, त्या मी पद्धतीने मम्मीला सांगत होतो आज, आईंनी सांगितलं म्हणजे आहे. तर आमचा छोटासा चॅनल आहे ज्याच्यावरती तुम्ही कदाचित पाहिलं नसेल आधी, ऑड इंजिनियर म्हणून, ज्याच्यावरती आपण हे गप्पा मारतोय. त्या चॅनलला जर तुम्ही सांगितलं तुमच्या सगळ्या लोकांना, जे फॅन्स आहेत तुमचे किंवा जे चाहते तुमचे, तर ते सबस्क्राईब करतील. म्हणजे ऑड इंजिनियरला सबस्क्राईब करा असं जर तुम्ही सांगितलं तर ते सबस्क्रायबर वाढतील आणि आपण परत पॉडकास्ट करू. त्यामुळे आज मी इथं स्टुडिओमध्ये येऊन जो फील मला आला, त्यामुळे माझी सर्व प्रेक्षकांना आणि सगळ्या लोकांना माझी विनंती राहील की तुम्ही हा ऑड इंजिनियरचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही कार्यक्रम आणि जे काही आज माझा इंटरव्ह्यू पण झालेला आहे तो पण तुम्ही बघा. आणि एक नवीन पिढी, नवीन तरुण मुलं खूप छान पद्धतीने धडपड करतात आहे आणि खूप छान काम करतात आहे स्वतःच्या बळावरती. हे खूप छान आहे. तर त्यांना तुम्ही त्या पद्धतीने मोटिवेट करा अशी माझी विनंती राहील तुम्हाला.